पण काय आयुष्य बदललं दादा तिथून बाहेर आल्यावर? पण असं वाईट वाटतं जिंकलो असतो तर अजून काय खूप काही अचीव करत आलं असतं. मग ती खंत पण मग तिथले कॉन्ट्रोवर्सी झाली, त्या अंकिताचं काहीतरी फॉलो करून हे करून ते करून, मग तू त्यात नाही पडले की? मी मुळात आहे ना, मला कोणाच्या मध्ये पडायला आवडत. पण तू असं तिथं मोठा भावासारखा होता ना सगळ्यांच्या. आज परिस्थिती अशी आहे ना, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर तो एकतर फोन उचलत. तुमचा पण म्हणजे जाण्याआधीचे वडील आणि आल्यानंतरचे वडील जमीन आसमान फरक आहे. म्हणजे छापा आणि काटा आहे डायरेक्ट. काय होतं ते सांग. देखिए संसार है, ते गाणंवाला पिक्चर जो आहे ना, त्याच्यात कसं होते ना, ती दोघं मधनं रेस बीस मारून, तू तिकडं मी इकडं, तुझं तोंड बघत नाही, मडकू फोडते, आंघोळ करते, मेलाच माझ्यासाठी, असं होतं अगोदर. करिअर नाही सोशल मीडिया तुला? आज कशात काय नाही, तुम्ही डायरेक्ट सुरुवात, म्हणजे लोक करिअर म्हणून बघायला लागले त्याच्याकडं. ही धोक्याची सगळ्यात मोठी घंटा आहे. आणि बिग बॉसच्या घरातून जसं मी बाहेर आलो, त्या बायकोचा फोन, मी म्हटलो या एकाच प्रश्नासाठी त्या बिग बॉसच्या घरात गेलतो. दादा तुमच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं मी की आई असतील, वहिनी असतील आणि तू, ह्यांचं कॉम्बिनेशन तू कसं बसवलंय माहिती? तुमच्या घरात भांडणं होत नाही का? कोल्हापूरमध्ये फुटबॉल लयच वेगळ्या लेवलला आहे, जो महाराष्ट्रालाच माहित नाही. हा काय सीन आहे जरा, तो तू सांगितलं जरा बरं पडलं. काय वाटतं की तू एवढा सक्सेसफुल झाला आहेस आणि अजून पण होशील, या सगळ्यांमध्ये तुझे कर्म चांगले होते म्हणूनच हे सगळं झालं? मला तुला असं कधी वाटलं की बिग बॉस समजा तू जिंकला नाहीस तेव्हा असं वाटलं की अरे काहीतरी काय कमी पडलं का आपल्यात? बिग बॉस हा कन्सेप्ट माझ्या ह्याचा नव्हताच. आता बिग बॉसच्या घरात काही जणांना माझी ही भाषा आवडली नाही, किंवा मी ज्या पद्धतीने आता तुमच्याशी बोलवलं ही बोलण्याची पद्धत त्यांना आवडली नाही. ते मला म्हणायची तुला कॉमन आहे, फुल स्टॉप नाही. आम्ही बोलतोच तसं. माझा वर्षाताईंचा एक किस्सा झाला होता त्याच्यामध्ये. संग्राम मध्ये पडला, जान्हवी मध्ये पडली, वर्षाताई मध्ये पडल्या. त्या ह्याच्यात संग्राम समोर बसला, मी संग्रामला तर शेवटी डोक्याला घाबरलो नाही. तू टोनवरती फोकस केला, तुझ्या फोकस केला आणि मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सो लोक म्हणतात ना बापाच्या जीवावर मोठा झाला. आता माझा बाप मोठा झाला त्यानं माझा दोष नाही ना. ज्यांचं लग्न झालंय हा, आता काय ऑप्शन नाही, निभावणच आहे. त्यांच्यासाठी काय टिप देशील की सुखी कसं राहायचं आयुष्यात? कधी कधी डाळ खायची, कधी कधी बिर्याणी खायची. डीप डीप थॉट आहे हा, तुम्हाला विचार करायला वेळ जाईल, पण करा तुमचं, मी पण नाही सांगत काय आता. सो प्लस करणारे लोक एक लय आहेत आमच्याकडे. आणि आता ते इंस्टाग्रामला नवीन नवीन ते धाड, परत आणि काय काय उक, क्विकॉच. ह्याबद्दल काय वाटतं दादा? जे सोशल मीडियात तू ते पाहतोय ते तुमच्याकडचं चाललेलं आहे दिसतं, ते म्हणजे डीपी दादा बिग बॉस नंतर जाऊन आल्यानंतर हे प्रमाण वाढलेलं दिसते. सीन 1 शॉट 1 टेक 1 ऍक्शन. कसं खाण करून वाजवले पाठ करून म्हणलं आपण पिक्चर मध्ये कधी जातोय, त्यापेक्षा जरा चालू झाला पिक्चर. चालू झाला पिक्चर. सगळ्यात खतरनाक पॉडकास्ट म्हणजे आयुष्यातला मी कुठला करतोय तो हाय म्हणजे आला दादा, अरे लाव की सेटअप, कशाला ते एवढं काय करत असेल. कसं वाटतंय दादा? भारीच वाटलंय. म्हणजे इथे पिक्चर बी होईल आता मला असं वाटलंय तुमची टीम बघून. सगळी करू की लय खतरनाक माणसं आहे सगळी. 5 मिनिटात म्हणजे सगळा बाजार गुंडवून दुसरा बाजार इथे सेटअप लागला पॉडकास्टचा. म्हणजे मला असं वाटतंय ना की प्रेशर आलंय मला जरा पॉडकास्टचं. एवढ्या लवकर कधीच काही झालं ना गोष्टी, ती एवढं पटकन झाल्यात. म्हणजे डीपी दादा आले आणि चांगलं की करू पॉडकास्ट. एवढं सहज होईल असं कधी वाटलंच नव्हतं मला. पण आता आहे ना हे तासभर रिकामा, म्हटलं चला घ्या दादा. पहिलं तर वेलकम, लय भारी वाटतंय आज कोल्हापूर पुण्यात आले. दादा आपले सगळ्यांना पहिले एक कॉमन प्रश्न असतो, जो की तुला पण असणार आहे. सगळ्यांना माहिती आहे आपण पहिला प्रश्न काय, तर तुला ते माहित नसेल तर दादा तू किती पैसे कमवतो? माझा बिझनेसमॅन म्हण, मग तू इन्फ्लुएन्सर म्हणून तर ते तुला तर विचारणं भागच आहे. आता त्याचं उत्तर कसं द्यायचं तू बघ. फार चांगल्या पद्धतीने पैसे मिळवतो. वा, आणि 2 नंबर काय नाही आपलं. नाही, फार चांगल्या पद्धतीने मिळवतो. मनाचं समाधान होतंय, इतरांच्या इच्छा पूर्ण करू शकतोय, जवळच्यांच्या अडचणीला मदतीला धावून जाऊ शकतोय, आणि कोणाकडे मदत मला जर मागायची असेल तर न लाजता मी मागायला जाऊ शकतोय. वा, मला माहिती होतं एवढे पैसे तर मिळवलेतच, पण माणसंही इतकी मिळवलेत ना, भरपूर मिळवलेत. वा,
ह्याच्यामुळे तू महाराष्ट्राचा लाडका झालाय. पण आपला ऑडफॉड असल्यामुळं त्याच्यात जरा आपण ट्विस्ट करून असं की टीचरची सवय लागला आम्हाला त्या बिग बॉस म्हणजे मुळे. असा आयफोन किती घेऊ शकतो किंवा तुझ्या दुकानातलं जे फर्निचर आहे कपाट बिपाट तू अशा महिन्यात किती कपाट घेऊ शकतो वगैरे सांगू शकतो. नाही मी विक्री म्हणजे सेल्स माझा खूप चांगला आहे फर्निचरच्या ह्याच्यामध्ये. आणि ॲज अ प्रॉफिट जर म्हटलं तर मी महिन्याला एक 7-8 आयफोन घेऊ शकतो. वा. कुठले ते सांगत नाही. ठीक आहे. आणि हे युट्यूबच्या बिझनेस आणि नाही त्याचं अर्निंग फार कमी असतं. 2-3 माझं. आयफोन. नाही त्याचं अर्निंगच कमी आहे. एक पण आयफोन येत नाही त्याच्यामध्ये. कारण काय होतंय एक तर मी त्याच्यात डेली रुटीनमध्ये राहत नाही. म्हणजे रोज नाहीत ना माझी व्हिडिओ. बरोबर. आता हे सोबत आहे तरी रोज नाही आहेत माझ्याकडे व्हिडिओ. तर त्याच्यामुळे कसं होतं ते ग्राफ हालत राहतोय. मग ते अर्निंगचं 60-70 च्या लेवलला बिझनेस राहतंय. महत्वाचा. धंदा महत्वाचा. धंदा है तो भाई तेरे सामने 10 बंदे बात करने के लिए खडे फिर. हा, या दादा काय काय चाललंय मी असंच करणार आहे काय करू धंद्यामुळे होतं ते. धनंजय पवार म्हणून कोण विचारायला येत नाही. धनंजय पवारच्या पाठीमागं अजित पवारनं उभं केलेला एक धंदा दिसतो लोकांना. त्याच्यावर लोकांना असं वाटतं की धनंजय पवारकडे गेल्यानंतर आपल्याला धंद्यातल्या खूप चांगल्या चांगल्या टिप्स मिळतील. अजित पवारांच्याकडे गेलं तर आपल्याला खूप चांगल्या चांगल्या टिप्स मिळतील. पण ऍक्च्युली ते धनंजय आणि अजित म्हणजे या नावामुळे ते येत नाही आहेत. ते पाठीमागं जे उभं राहिले ना ताजमहल सोसायटी फर्निचर नावाचं त्याच्यामुळे त्यांना विश्वास बसतो की आपण याच्याकडे गेल्यानंतर आपल्याला काहीतरी चांगलं बघायला चांगलं ऐकायला मिळेल. महाराष्ट्राच्या राजकारणात पण तेच आता धनंजय अजितच सुरू आहे सगळीकडे. तुला मोठा विषय वा मला काय सगळीकडे दोनच नाव चर्चेत आहेत सध्या म्हणून म्हणलं आपलं विचार. दादा ते टिप्स वरून आठवलं काय बिझनेस करताना टिप्स देशील तू नवीन करणाऱ्यांचे करतात टिप्स एकच गोष्ट आहे त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा. बस नफ्याच्या ठिकाणी. मी लहानपणापासून मी असं म्हणा म्हणजे पप्पा कधी कधी असं लोकांना म्हणा दादा तुमच्याकडे पैसे जास्त घेतले नाही तो मला बघा एवढ्याला आले मी एवढ्याला द्याले एवढे पैसे मिळवणार की मी पण ॲक्च्युली खरेदी वेगळी असायची. पप्पा असं ते काय धंदा आहे रे शेवटी याच्यावर आपलं पोट चालतंय. बरं आपण काय त्याला लुबाडत नाही आहे किंवा त्याचे चोरून घेत नाही आहे आणि सगळ्याच गोष्टी ओपन नाही होत. म्हणजे आता मी जसं बोलायला नाही इतकं ओपनली कोण कोणाला नाही सांगत. एक नफ्याची पर्सेंटेज ठरलेली असते तो नफा त्याला पाहिजेच दुकानदाराला. तुम्ही बाहेर आता मी आमच्या म्हणजे मित्रांमध्ये वगैरे सगळ्यांना सांगतो तुम्ही या माझ्या पद्धतीचे मला रेट द्या जावा उद्या वेळ आले तर मी 2000च्या ठिकाणी 3000 खर्च करून तुम्हाला मी पार्टी देईन. बरोबर ते माझ्याकडे लागलं कारण ते माझ्या हौसेखातर खर्च केलेले पैसे बरोबर ते इच्छेखातर आहे. पण हा धंदा आहे 100%. हे तर 100ला आणलं ना तर मला 110-115 रुपये त्याचे मिळालेच हवेत. त्याच्यासाठीच बसले त्याच्यासाठी मी इथं दिवसभर बसतोय घाम गाळतोय. खुर्ची असली ह्याच कलरची रेक्झिनची खुर्ची आहे गरम होते शिजतंय. ओपन मोठा असल्यामुळे एसी करू शकलो नाही त्यामुळे गरम होते. लय प्रॉब्लेम आहे. नाही पण ठीक आहे तसे फॅन्स वाढून दिलेत मग तिथं नसल्यामुळे देवानी फॅन्स लोक येतात भेटतात. ते फॅन्स वाढवले ना तुझे तिकडे काही लोक भेटायसाठी काहीतरी घ्यायला येतात. मला कळतं ते म्हणजे एखादं ब्लँकेट मागतो कोणीतरी एखादं बेडशीट मागतो कोणीतरी कारण एखादी प्लास्टिकची खुर्ची एखादं स्टूल मागतो कोणीतरी. धंदा वाढलाय या गोष्टी. मग मी सांगतो त्यांना मग तुम्ही भेटायला आलाय काय मग ते घेऊ नका काय गरज नाही. कारण ते कळतंय ना आपल्याला की लोकांना कधी कधी असं वाटतं की बाबा याच्याकडे जायचं आहे तर काहीतरी घ्यायला या भेटा तुम्हाला काय हवंय फोटो घ्यायचा आहे घ्या 2 मिनिटं काही प्रश्न आहेत विचारा तुम्ही जा. तेवढ्यासाठी काही घेऊ नका. तुम्हाला पाहिजेलच आहे माझ्याकडे आलाय तर फर्निचर घ्या माझ्याकडे घेतल्याशिवाय जाऊ नका दुसऱ्याकडे जायचं नाही. पण मला भेटायचं आहे म्हणून मी दादा एक कप घेतो मी असं दे कितीला 400ला ठीक आहे नको मग काय गरज नाही. आणि दादा हे टिप्स दिले तू बिझनेसचे ज्यांचे लग्न झाले त्यांच्यासाठी काय टिप्स असतील की लग्न ज्यांचं लग्न झालंय हा आता काय ऑप्शन नाही निभावणच आहे त्यांच्यासाठी काय टिप्स देशील की सुखी कसं राहायचं आयुष्यात. कधी कधी डाळ खायची कधी कधी बिर्याणी खायची. डीप थॉट आहे हा तुम्हाला विचार करायला वेळ जाईल पण करा तुमचं मी पण नाही सांगत काय आता ठीक आहे. एवढं हॉटेलला जेवायला कधी कधी जा मी काही बोललेलं नाहीये आदर्श हे बाकी तुम्ही ठरवा. चालेल काय नाही छान आहे प्रत्येकाचं आयुष्य खूप सुंदर आहे. जे कव्हर करतो दादा
ते महत्वाचं आहे. सगळीकडे आयुष्य सुंदर आहे, कव्हर करायची फक्त सवय जगता आलं लागते. पाहिजे. हा, जगता आलं पाहिजे. बिर्याणी सोबत कधी डाळ खिचडी जे पण खाता हवं आहे आली ते पाहिजे. आपल्याला मागता आलं पाहिजे. डाळ खिचडी बरोबर बिर्याणी पण खाता आली पाहिजे. नाही ते मग कॉम्बिनेशन जुळत नाही, मग ते साईड इफेक्ट लई होणार मग त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे कसं आहे, डाळीला डाळीच्या ठिकाणीच ठेवा आणि बिर्याणीला बिर्याणीच्या ठिकाणीच ठेवा. येस, मस्त टीम मिळालेली आहे बघा तुमचं. घ्या घ्या. आणि उद्या कुठं माझं हे देऊ नका, रेफरन्स बाय बाबा. आम्ही तर बिर्याणीच बोलत होतो. आम्ही अजून पण बिर्याणीच हा, बोलवलोय. तुम्ही काय समजला असला तो तुमचा प्रॉब्लेम आहे. दृष्टिकोन, नजर काय म्हणतात ते बदला, दृष्टी बदला, मग जग बदलेल. मग जग बदलेल. दादा आलेत प्रमोशनला. दादा सेलिब्रिटी आहे बिग बॉस नंतर, डायरेक्ट पॉडकास्टलाच बसले. बिग बॉस नंतर इथंच येऊन कसं वाटतं, पहिलाच पॉडकास्ट झाले 1-2 पॉडकास्ट. म्हण की तरी पण हा पहिला असं काय बरं, म्हणा ठीक काय आहे. दादा, असं बरं. नको ना करू. पॉडकास्ट ऍक्च्युली बऱ्याच जणांना देतो म्हणून चालू आहे माझं, कारण तो टाइम मिळत नाही आहे तसा वेळ द्यायला. बरोबर. पण आता योगायोगाने इथं आलोय मी पॉडकास्टच घ्यायला, आणि आपला इथं विषय निघाला तर त्याला घ्या पॉडकास्ट, मग त्याला आवरा लगेच. काय आपलं काय घरातलं भारी, घरचं असल्यासारखंच वाटते, म्हणजे लय वेळ नाही लागत. भारी दिसतं दादा आज जरा असं एकदम. नाही, मी जसं जसं वय वाढत चाललंय ना तसं तसं देखणं चाललंय. एकदम सेक्सी. बायको घाबरायला आमची रोज. ते टीव्ही नंतर तर अजून प्रेशर वाढला असेल. प्रेशर वाढलंय, तिचं कपड्याची स्टाईल बदलल्या, केसांची स्टाईल बदलल्या, तू काय बदलत चाललाय, उद्या दुसऱ्या आणून ठेवला नाहीस म्हणजे मिळवलं. मग ह्याच्यासाठी काही रिस्ट्रिक्शन वाढलेत का? नाही, रिस्ट्रिक्शन्स काय वाढले नाहीत, ऑफर्स वाढल्या. नाही करणार दादा, नाही, असं तसं काही काय. करणार नाही दादा. नाही करू शकत नाही, तेवढं धाडस पण नाही आहे. 100% एवढं खरं. आज मला असं वाटतं की कोल्हापूर डायरेक्ट स्वतःहून चालत आलेलं आहे. म्हणजे कोल्हापूरचे डीपी दादा हे पूर्ण महाराष्ट्रात झळकलेत, भारतात झळकलेत. आता कसं आहे कोल्हापूर? कोल्हापूर कसं आहे हे शब्दात सांगणं अशक्य आहे, पण आमचं मन समाधान कोल्हापूरच्या बाहेरून कधी झालं नाही. कोल्हापुरात जितकं मन समाधान होतंय तितकं मन समाधान कधीच बाहेर असं झालं नाही. त्यातल्या त्यात जरा मालवणमध्ये समाधान होतंय आमचं, कोकणात, कारण ते आम्हाला मासे वगैरे खायला आवडतात आणि आम्ही खाण्याचे शौकीन असल्यामुळे कसं आहे, बऱ्याच म्हणजे आता कोल्हापूर कसं आहे ह्याच्यावर एक गोष्ट आठवली मला जस्ट. म्हणजे मी जसं बिग बॉसच्या घरातून बाहेर आलो तर कोल्हापूर जिल्ह्यातले, सांगली जिल्ह्यातले, बेळगाव साईडचे वगैरे सगळेच क्रिएटर्स लोक वगैरे म्हणजे माझ्या ह्याच्यासाठी प्रमोशन्स करत होते. बरोबर. म्हणजे वोटिंग करा, आपला दादा आहे, आपला असं दादा तसं आहे. आपलं म्हणजे, आणि आम्ही बाँड्रीला असल्यामुळे ते बेळगावी टच पण आम्हाला येतो ना थोडासा, बरोबर. आणि आवाज वगैरे आमचा कसा असं दान 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 असं दंगा केल्यासारखाच असतो. तर ते एक कमेंट अशी पास झाली होती की म्हणजे एक व्हिडिओ असा पास झाला होता की डीपी दादा म्हणजे काहीतरी प्रश्न यांनी विचारला होता, त्याच्यावरती त्यानं रिॲक्ट झाला होता तो, की त्यांनी काय फक्त कोल्हापूरच करायला लागल्यात. पण म्हणजे आम्ही सातारकर काय कमी आहे काय, किंवा बाहेरचे लोक काय कमी आहे, तर कमी आहे असं नसतं ते. ॲक्च्युली कसं होतं ना, जेव्हा आपण आपली ओळख सांगत असतो ना, तेव्हा आपण कुठे आहोत याच्यावरती आपण आपली ओळख सांगतो. बरोबर. समजा की मी आता इंग्लंडमध्ये आहे, तर मी माझी ओळख मी एक इचलकरंजीकर म्हणून नाही करणार, बरोबर. मी एक कोल्हापूरकर म्हणून नाही करणार, मी एक भारतीय म्हणून करणार. 100%. समजा भारतामध्ये मी दिल्लीमध्ये आहे तर मी म्हणणार की बाबा मी महाराष्ट्रीयन आहे, आणि महाराष्ट्रामध्ये मी आहे तर मी म्हणेन की बाबा मी कोल्हापूरचा आहे, आणि माझं कोल्हापूर म्हणणार. आणि मी कोल्हापूरमध्येच आहे तर मी म्हणणार की मी इचलकरंजीमध्ये आहे. बरोबर. इचलकरंजीमध्ये आहे तर मी म्हणेन की बाबा मी आमराई रोडला राहतो, बरोबर. आणि त्या रोडवर असेल तर माझं हे घर आहे. बरोबर. जसा एरिया तशी ओळख. दूर जातो ना तसं ओळख मोठी होत जाते. म्हणजे जेव्हा आपण आपल्या चौकात असतो तेव्हा आपल्या गल्लीची ओळख सांगतो, गावात जातो तेव्हा चौकाची ओळख, जिल्ह्यात जातो तेव्हा गावाची ओळख, राज्यात जातो तेव्हा जिल्ह्याची ओळख, देशात जातो तेव्हा राज्याची ओळख, आणि बाहेर देशात जातो तेव्हा देशाची ओळख सांगतो. क्या बात. ॲड्रेस लिहिताना पण तुम्ही काय लिहिता, घर नंबर, वॉर्ड नंबर, मग ही गल्ली, मग हा चौक, मग हे अमुक अमुक गाव, आणि मग हा जिल्हा, शेवटला महाराष्ट्र. ते त्याने ओळख तुझी म्हणजे बोलण्याची पद्धतीपासून जर सुरू केलं झालं तर ते सगळंच एक वेगळाच पण आहे, म्हणजे आपल्यापणाच वाटतं. नाही, मला ते जरासं हर्ट झालं होतं, पण मी तेव्हा त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही. का दिली नाही, कारण मी कुठल्या म्हणजे माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला मी चांगलं म्हणत असताना मी कुठल्याही जिल्ह्याला वाईट कधी दाखवलं नाही. बरोबर. सो हा एक पॉईंट. आता जसं त्यांनी म्हटलं आम्ही सातारकर काय कमी आहे काय, जो अभिमान आहे ना त्यांना साताऱ्याचा, तसं मला कोल्हापूरचा नसावा का. बरोबर. अख्ख्या महाराष्ट्राने प्रेम दिलं,
ह्यात कुठंही दुमत नाही. पण म्हणतो ना आपण शेवटी, जसं तुम्ही म्हणता ना आता पुणेकर, तुम्ही काय खाताय तुम्ही पुणेकर? मेथी वडे काय भाकरवडी. तसं आम्ही म्हटलं की नुसतं मटण. आता तुमच्या इथं मटण आम्हाला चांगलं मिळत नाही म्हणजे काय, ते बोलायचं मटण आहे, ते आम्ही खात नाही. बरोबर. आम्हाला बोकडाचं मटण लागतं बरोबर. आणि इकडं बोलायचं. सो हा एक फरक आहे. हा, पण जिथं तिथं ते हा, ज्याचे जे मग शेवटी हे तुम्ही हे खाताच ना, खातात. तुम्ही हे आवडीनं खाता, आम्ही ते आवडीनं आवडीनं खातो. आम्हाला मग ते याला आम्ही आवडतं. नावं नाही ठेवत, आम्ही ते मटण खात नाही. 100%. पण कोल्हापूरचंच मटण भारी असं तुला वाटतंय? भारी असं नाही, करण्याच्या पद्धती. आमचं कसं आहे, जरा मसालेदार असते, चवदार असते तांबडा पांढरा जरा आणि पाण्यावरती पण बराच फरक असतो. 100% पाण्यानुसार जेवणाला बदलते. चव आहे ना पाण्यामुळे येते ऍक्च्युली. आणि आमच्या इकडची जी चटणी असते ना, ती कांदा लसणामध्ये स्पेशली बनवली गेलेली असते. बरोबर 100%. आणि बाहेर जे वापरले जातात ना, तर ती काय म्हणतात त्याला, बुक्का कलरवाली चटणी ती यूज केली जाते. तुमच्याकडे सगळं आमच्याकडे ओरिजिनल ते ओरिजिनल म्हणजे ते कांदा, मिरची, तुमचं लसूण सगळं त्याचं मिश्रण करून ते त्याला आलेलं असतं. त्याच्यामुळे ते माणसात पण उतरले आणि ते हा, सगळे ते ते राग लागतात. लगेच येते. पण मग ते मला काय- सांग ना, आता मी प्रश्न तुला असं विचारला की कसं आहे कोल्हापूर, तुझ्यासाठी कोल्हापूर काय आहे मग आता? मग म्हणजे असं आमच्यासाठी की- नाही, प्रत्येक कोल्हापूरकरसाठी कोल्हापूर हे स्वर्ग आहे. कसं काय अरे जरा हा आ- स्वर्ग कसं काय? म्हणजे स्वर्ग सगळे म्हणजे काय, म्हणतात. मला स्वर्ग जरा म्हणजे- सांग जरा. नाही, स्वर्ग म्हणजे काय, असं काय फार मोठे काय आमच्याकडं म्हणजे अख्ख्या जगानं येऊन बघावं असं काय लई मोठं मग आमच्याकडे काही हे नाही आहे. पण आम्ही म्हणतो ना की रस्त्यावरून जाताना सुद्धा, काय रे कुठे चाललाय, ह्यो जो आवाज पडतोय आमच्या कानावर, किंवा बोलवण्याच्या रांडाच्या. पद्धती, रांडाच्या हे काय कॉमन आहे. मी माझ्या पोरग्याला गॉगॉदर म्हणतोय, इकडे रांडाच्या इकडे म्हणतोय. ते काय फार मोठं हे नाही आहे त्याच्याबद्दलची. पण जे बोलण्याच्या पद्धती आहे ना, आपलंच करून. आता मी तुमच्याशी बोलतो, तुम्हाला वाटलं का मी आज भेटलोय डीपीला? नाही, कधीच नाही. मग असं आता वाटतं की आपण भेटल्यावर भेटलोच. वाटलं का तुम्हाला की 100%. हा आपलेपणा जो आहे ना, कुणीही जावं कुठेही जावं तरी तुम्ही थांबा तिथं, काहीतरी प्रॉब्लेम लोक येणार तिथं, थांबणार, बोलणार. परत ती काय म्हणजे ते निसर्ग म्हणतो ना आपण, प्रत्येकाच्या शरीराला सूट झालेला एक निसर्ग असतो. बरोबर. तसं कोकणातली लोक, ती कोकणात गेली की नोकरी सोडतात कोकणात जायसाठी परत. 100%. म्हणजे आमच्या गावचा सण आहे, आम्हाला जायचं आहे, नोकरी गेली तरी चालेल पण आम्ही जाणार. हे जे प्रेम आहे, हे आपुलकी आहे ना, अशा पद्धतीचं आमचं कोल्हापूर जिल्हा. म्हणजे आम्हाला ती भाषा, आमचं एकमेकावरती राग प्रेम जो व्यक्त करतो आम्ही, अगदी जेन्युनली करतो, जाग्यावर करतो. तोंडावर जे काय असं असेल ते. तोंडावर असं चुकला लावून कान पडतात, बाजार सरक तिकडे, आणि जर म्हणतात ये रे तू पाहिजे शिथं, बरोबर. हे लगेच आहे. तो आमच्यातली व्यक्ती आहेत ना, एकमेकावर राग फार काळ नाही धरू शकत. बरोबर. म्हणजे प्रेम केलं तर पूर्ण मग करणार की, दुश्मनी कपडे केली तर काढूच full तर. एकदम प्रेम पार. केलं तरी कपडे काढूच तर, आणि दुश्मनी केलं तरी कपडे फाटूच तर. हे कोल्हापुरी. हे कोल्हापूर. क्या बात. नाही तेच जरा म्हणलं कोल्हापूर. नाही, एकी सुद्धा चांगली ना आमची. नाही 100% तिथं ते सगळं चांगली सगळीकडेच असते एकी. चांगली इन द सेन्स काय, काही एकदा घेतलं ना डोक्यावर तर घेतले. मग डायरेक्ट दीपी दादा डायरेक्ट महाराष्ट्रावर घेतले. आम्ही बघा, आज आम्ही फेमस झालो कोल्हापूर या भाषेवरच झालो. 100%. आता बिग बॉसच्या घरात काही जणांना माझी ही भाषा आवडली नाही, किंवा मी ज्या पद्धतीने आता तुमच्याशी बोलवलं ही बोलण्याची पद्धत त्यांना आवडली नाही. ते मला म्हणायची तुला कॉमा नाही, फुलस्टॉप नाही. आम्ही बोलतोच तसं. कोणाला कॉमा फुलस्टॉप, पण ही भावतीन आमच्या ना बाण भाषा. कुठलं मराठी व्याकरण शिकलाय, कुठं कॉमा कुठं फुलस्टॉप बोलायचं, पुढच्याला कळून घेते ते कळते की, काय कळून घ्यायचं ते कळून घेते की, आपल्याला कळलं ना. आणि अजून एक वैशिष्ट्य मला कोल्हापूरचं असं वाटतं, जे मी आल्यावरती पाहिलं होतं, की कोल्हापूरमध्ये फुटबॉल लईच वेगळ्या लेवलला आहे, जो महाराष्ट्रालाच माहित नाही. हा फुटबॉल काय सीन आहे जरा तो तू नाही, सांगितलं जरा बरं पडेल. फुटबॉलचं म्हणजे क्रेज अतिशय भयानक आहे. म्हणजे मी सुद्धा सांगतो, मी एक क्रिकेटर आहे, तर मी तिकडे जायचं ना, तर पलीकडे फुटबॉलच्या मॅचेस चालू असायच्या आणि आमच्या इकडे क्रिकेटच्या असायच्या. तर आमच्या इकडे 7-8 जण कोणतं बघायला, आणि तिकडे 70-80 हजार लोक, हा 60-60 काय म्हणजे मिजू शकत नाही आपण, अख्खं भरलेलं असायचं. आणि मंडळ आहे त्याची अशी मंडळ आहेत, मंडळाची स्वतंत्र गाणे आहेत त्यांचे, ते कटआउट ते 40-50 फुटाचे लावतात तिने. हा आणि कोणाचा वाढदिवस भांडणं बिंडणं तर काय. मग खरं वैरी आहेत ते, की मी एक ठिकाणी ऐकलं होतं की एका मंडळाची मुलगी जर असेल तर ती दुसऱ्या मंडळात जर ते दुश्मन असेल तर त्या ऑपोजिट पार्टीला देत नव्हते. हे काहीतरी वेगळं आहे. मी आता ऐकलं. हा नाही, मी ऐकलं होतं की नाही, माझ्या एवढेपर्यंत ऐकण्यात रायव्हलरी तरी होती.
माझ्या ऐकण्यात हे तर काय नाही. पण कसं काय कोल्हापूरमध्ये फुटबॉल कसं काय फुटबॉल काय मी कधी फुटबॉल जास्त खेळलो नाही आणि मी प्रॉपर इचलकरंजीला राहायला असल्यामुळं आणि मी आत्ता या 5-8 वर्षात मी मॅक्झिमम कोल्हापूरमध्ये येतोय. याच 8 वर्षामध्ये हे वाढलं फुटबॉलचं प्रेम 8-10 वर्षामध्ये. म्हणजे अगोदर होतं पण न्यूज मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल किंवा त्या खरंच आपण म्हणतो ना तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीसाठी जर प्रेम आहे, आत्मीयता आहे, तर ते एक वेगळ्या लेव्हलला पोहोचेल. तर ते कोल्हापूरच्या लोकांनी पब्लिकनी त्या फुटबॉलला एक वेगळ्या लेव्हलला नेऊन ठेवलं. त्या प्रेमामुळंच नेऊन ठेवलं. नाही, म्हणजे बरोबर. आपसूक त्या गोष्टी लोकांमध्ये पसरत गेल्या, बाहेर त्याचं चर्चा होत गेल्या, वातावरण निर्मिती होत गेली. या सगळ्या गोष्टी प्रेमावरच घडतात. ते आता तू सांगितलं क्रिकेटर विषय निघालाच आहे. मला असं कळालं की तू लंडन विंडनला गेला होता गेलतो खेळायला. क्रिकेट जयश्री खेळायला क्रिकेट जरा. क्लब मुंबईकडं गेलतो खेळायला. हा. 21 दिवस होतो टोटल. मला वाटतं 2007ला काहीतरी समथिंग आम्ही गेलो होतो. डायरेक्ट 2007 ला लंडनला. हा. मग टीम मध्येच असला पण नव्हता. मग तू काय घडलं कुठं? नाही एवढं पण काय असं हे नव्हतं. ते इन जनरल आपण कसं इथं खेळत असतो ना, अशा वेगवेगळे क्लब असतात तिथं. त्यांच्याबरोबरच्या त्या स्पर्धा असतात. एक खेळातली एक वेगळी परत काय म्हणतात त्याला वेगळा अभ्यास खेळातला. ते तसं होतं ते. तिथे गेल्यानंतर 2 मॅचेस खेळल्या होत्या. हा. 2च मॅचेस झाल्या. बाकीच्या मॅचेस सगळ्या पावसामुळे कॅन्सल झाल्या. 11 मॅच का 12 मॅच तिथला होत्या पण total. किस्सा आहे ना तुमचा काहीतरी कॅप्टन पळून गेला. कॅप्टन गेला म्हणजे ते दिल्लीचं होतं एकटं. हा. त्याचं पण नाव विराट होतं. ते आलं बेनं आणि हे कॅप्टन म्हणून आम्हाला कळलं. मग आम्ही आपला हूं करत 16 का 17 जण होतो आम्ही टोटल. आणि ते बेनं दुसऱ्या दिवशी सकाळी घरातनं जे गायब झालं, ती 21व्या दिवशी डायरेक्ट एअरपोर्टवर झालं ते. वाह. ती 21 दिवस ते काय करायचं नोकरी हुडकालता ते. म्हणजे आम्ही पैसे भरून खेळायला गेलो, ह्यो नोकरी हुडकायला. आणि मग तुला डायरेक्ट कॅप्टन्सी केलं तुझ्या मग स्वभाव. काय करणार या स्वभावामुळं कॅप्टन केलं. दोन्ही मॅच जिंकल्या. दोन्ही मॅचला भावानं अर्धशतक मारले. क्या बात आहे. रेकॉर्ड आहे. 33 बॉलला 66 पण आहे आणि 110 बॉलला 54 पण आहे. ती इंडिया टीम राहील गेला असतं तर जरा नाही, भारी वाटलं असतं. एवढं वरचं क्रिकेट नाही. एवढ्या वरच्या क्रिकेटला स्ट्रगल आहे. तेवढा गेम पण त्या मग लेवल. हे आता हे बीजीटी वगैरे झालं तिथं तू असतं जरा शिव्या दिल्या असत्या टीमला. म्हणजे कसं तुझ्या बोलण्यावरूनच आपण जिंकलो असतो. माझा रेकॉर्ड आहे तो. आता माझ्या मैदानामध्ये आम्ही जिथं खेळतो ना क्रिकेट आता सुद्धा, तिथं सुद्धा म्हणतात की ह्याचं तोंड बंद कर, हे बोलून आउट काढते म्हणून. आणि मी राहतो किप्परच ना. शेवटी काहीतरी MSD फॅन. एमएसडी फॅन आहे तू कट्टर समर्थक पहिल्यापासून. पहिल्यापासून. मुंबई इंडियन्स ऑपोजिट असशील तू. अपोजिट नाही आहे मी त्याचा फॅन आहे. त्याचा अपोजिट नाही आहे. मी त्याचा विरोधक नाही आहे. पण दहाला सगळे शिवाय देतात की आता देऊ देत त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे ना. आपण दृष्टिकोन नाही तू बदलू असं शकत. करेक्ट नाही करायला ना का शिवाय देऊ वगैरे. गरज काय पडते. बघा मला एखादी व्यक्ती आवडते किंवा एखाद्या व्यक्तीचा राहणीमान किंवा काही गोष्टी आवडतात. जर एखाद्याला आवडत नाही तर मी समजावलं जाऊ शकतो ना. बरोबर. आता महाराष्ट्रात नाही म्हटलं तर 70% 60% ऑलमोस्ट मुंबई समर्थक आहे. सगळ्यांनाच आवडत नाही कारण त्यांनी विरोधक म्हटले. बरोबर. आम्ही विरोधक नाही म्हटलं. मुंबई इंडियन्सला, रोहित शर्माला, हार्दिक पांड्याला विरोधक नाही म्हटलं आम्ही. लय सेफ खेळतो पण दादा तू तसं. कोण टेन्शन नको. मुंबईचे फॅनचा अंगावर नको यायला. आपण दोन्हीकडे नाही अंगावर तर काही नाही. मी माझ्या बाजूने मी माझे धोनीचे व्हिडिओ बनवतोच आणि माझी बायको मुंबई फॅन आहे. ती तिचे मुंबईचे व्हिडिओ घरातच IPL सुरू आहे. घरातच IPL सुरू आहे आमच्या. तो असं काय त्याच्यामुळे विरोध करून चालणार त्यांना नाही. माहित आहे मी IPL सुरू होण्या आधीपासूनचा फॅन आहे मी हा, त्यांचा. मग तेच विरोध करून चालणार नाही कारण की घरी जेवायला जायचंय. नाही त्याला पण नाही घाबरत मी. घरात बायकोला पण नाही घाबरत आणि इकडे बाहेर पण नाही घाबरत. म्हणजे मी हेच काही जर बोलीन ना. हा. आता मध्ये हार्दिक पांड्याचं झालं तर मी हार्दिक पांड्यावरती बोललोय. रोहित शर्माची बाजू घेऊन. तू आता बोलता बोलता एक गोष्ट बोलला की मी बायकोला पण घाबरत नाही म्हणजे वहिनींना घाबरत नाही. एवढी डेअरिंग कधी आली तुझ्यात? कधीपासून? इथं अच्छा हा इथं कॅमेरा फक्त कॅमेरा समोर आहे ती. मग ते मी तेच म्हणलं कॅमेरा जरा चालू आहे काहीतरी ना. आहे जरा असं. बायकोला भ्याय लागते. मी तेच मी आता म्हणलं. शर्ट काढून दाखवला असतो. लई वेगळा आहे. लोकांना डीपी आता वेगळा माहिती घरी वेगळा. काय सांगायचं तुम्हाला. पॅन्टचा पट्टा रात्री घरात गेला काढत नाही मी. त्याला पॅन्टला शोधतोय. पाठवून काढ वेळ लागतो ना काढू पर्यंत. म्हणजे तोवर आपल्याला पळून जाता येते. दादा तुमच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं मी की आई असतील, वहिनी असतील आणि तू ह्यांचं कॉम्बिनेशन तू कसं बसवलंय? म्हणजे तुमच्या घरात भांडण होत नाही काय? होतात की मग कसं मॅनेज करतो? दररोज होतात. त्याच्यामुळे तर मला विषय मिळतात. ऍक्च्युली कॉन्सेप्ट त्यांनी बसवलाय मी नाही. तू फक्त कॅमेरा समोर मी काय आपण म्हणतो ना ते बघण्याचा दृष्टिकोन.
मी बघतानाच असं बघत असतो, आता भांडायला लागलं ना तर मी असं बघतानाच असं बघतो की चला हा एक मुद्दा होतोय. भांडणं बोंबलली ते नंतर मिटवायचे आपण. पण आता मुद्दा पहिला कलेक्ट करून घ्यायचा. वा. मग आणि एकदम असं सिंपल व्हिडिओ बनवतो आम्ही. जसं की आता बोलता बोलता जर काय घडलं ना, तर मी म्हणतो ह्या किस्स्यावर मला बोलायचं आहे. तू तुझी तयारी कर, तू तुझी तयारी कर. मग ते म्हणतो काय बोलायचं? काय ते तुमचा प्रश्न आहे. म्हणजे भांडणं राहतात बाजूला मग डायरेक्ट. भांडणं बाजूला व्हिडिओ. म्हणजे हा कॉन्सेप्ट सगळ्यांनी सुरू केला पाहिजे, सगळ्या पुरुषांनी, की तुम्ही कॉन्टेंट चालू करा, भांडणं लोकांना मिटतील. आवडलं का? स्क्रिप्ट काही नाही आहे, कट नाही, एडिट नाही, काय नाही. आता जसं ह्या पॉडकास्ट चालला ना, हे असंच बरोबर. चालू. तुम्ही बोलायचं, मी काहीतरी बोलणार आणि योगायोग असा घडलाय, की आम्हा तिघांना पण कळालंय, की मला काय हवंय, तिला काय हवंय, तिच्या ह्या उत्तरावर माझा आणखीन एक प्रश्न काय येणार आहे, किंवा आई माझ्या कोणत्याही रिॲक्शनवर मला मारणार आहे. बरोबर, आलं लक्षात. या सगळ्याच गोष्टी आम्हाला त्या म्हणजे कॉम्बो मिळालाय. बरोबर. आणि हा, ते दैवी देणगीच म्हणावी लागेल आता त्याला. ही देवी शक्ती जशी तुला मिळाली, तशी जे ज्यांचं लग्न होणार आहे माझं येणाऱ्या काळात. येणाऱ्या काळात, हम्म. किंवा ज्यांचं झाले, त्यांनी हे दैवी शक्तीचं कसा कुठल्या देवाला प्रार्थना नाही करावी? नाही नाही, त्याच्यासाठी देवाला प्रार्थना करायला लागत नाही. दैवी शक्तीसाठी जी घरातले 3 कॅरेक्टर आहेत, हा म्हणजे तुम्ही, बायको आणि आई, हा. ह्या तिघांचा त्यानं पहिला अभ्यास करणं गरजेचं आहे. अच्छा. कारण आई काय कॅरेक्टरमध्ये आहे ते पहिलं बघायला पाहिजे. बरोबर. नाहीतर ती रोज उठून जर चंद्रमुखीच्या कॅरेक्टरमध्ये बसायला लागली तर मग ही बिपाशा आणि ऐश्वर्या काय फरक पडणार नाही. बरोबर. हम्म. ही अलका कुबल आली तरी काय फरक पडणार नाही, ती बी घर सोडून जाईल एक दिवस. लयच अवघड होते म्हणजे नाही, लय अवघड होते ते. कॅरेक्टर लय महत्वाचं आहे, त्याला खेळवत राहिलं पाहिजे. म्हणजे आमच्या घरात पण वाद होतात की, आईचे होतात, बायकोच्या आणि आईचे होतात, माझे कधी कधी पप्पांचे होतात, माझ्या आईचे कधी कधी होतात, सगळ्यांचे होतात. पण आमच्या घरामध्ये एक नियम आहे की भांडण झाल्यानंतर तुम्ही तो 1 तासाभराने विसरा, हा. परत या. बरोबर. चूक कुणाचीही असो, तिथं कमीपणा नमतेपणा घेऊ नका की मी का पहिला बोलू, तुम्ही का पहिला बोला. बरोबर. हे गरजेचं बोला, आहे. तुम्हाला वाटलं ना, बोला पाठ करू. आणि तू समजा तुमचं माझं भांडण झालं, तुम्ही आला माझ्याशी बोलला ना, मी गेलो विसरून, चला बोला, हा काय, लगेच चालू. So हे सुखी राहायचं मंत्र हे आहे सुखी खरं तर. राहायचं मंत्र आहे. तुम्ही बोललं पाहिजे. ज्या दिवशी इगो येतं ना, म्हणजे परवाचा एक किस्सा मी 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 बोलतो पण असं क्लिअर. घरी बसल्यानंतर आई गावाला गेली होती आमच्या अंकिताला आणायला. हा. तर तिला आणत आणत तिला घरी सोडली. घरी सोडल्यानंतर ती तिथंच राहिली. तिथंच राहिली. आणि त्याच्या अगोदर एक किस्सा झाला होता. आमच्या याच्यात कार्यक्रम होता फार्म हाऊसवर, आमच्याच फार्म हाऊसवर कार्यक्रम होता. आम्ही आमच्या सगळ्या बहिणींनी मिळून जेवण केलं होतं. तर त्याच्यामध्ये ती आली नाही, म्हणली भूक नाही, पोटात दुखायले, असं तसं ह्या होतं. मला लक्षात आलं की पर्सनल कुणाचा फोन तिला न गेल्यामुळे कदाचित ती नाही म्हटली असावी. मग मी तिला विचारलं की असं झालंय काय, तर म्हणजे होय. मग मी म्हटलं तू आता कमवती झालीस ना म्हटलं, कारण आता तिचा स्वतःचा आईसाहेब वस्त्रमचा एक ब्रँड आहे, तिच्यातून तिचं अर्निंग होते. मग ते मला आजपर्यंत जे मी समाजामध्ये ऐकत आलोय की जेव्हा बायको कमवती होते, मिळवती होते, तेव्हा तिला इगो होतो, तेव्हा तिला ॲटिट्यूड येतो, तेव्हा तिचे प्रश्न वाढतात, तेव्हा तिची उत्तर देण्याची पद्धत बदलते. हे आज मी अनुभवतोय म्हटलं. आलं लक्षात. त्यामुळे तू विचार कर, मला भविष्यात ह्या गोष्टी नको. मी जर तुला म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जर मदत करतो तर ते माझ्या नरड्यावर येता कामा नयेत ना म्हटलं, किंवा माझ्या कुटुंबावर येता कामा नयेत. आणि माझ्याच घरातलं असं नाही, हे जगातल्या प्रत्येकाच्या घरात हे होते असं. बरोबर. आजकाल आणि हे त्याची ऐकत होतो ना मी इतकी वर्ष. पिक्चरमध्ये पण आपण बघतो ना, नवरा बायको दोघं कमवत असतात, त्यांच्यात भांडण होत असतात, ती लगेच बोलते मी इतके तितके मिळवते करते, मी हे आणलं, तू काय केलं, तू इतके दिवस घरी आहेस. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण बघत होतो ना, हे फक्त आम्हाला पिक्चर पुरतं मर्यादित वाटायचं. पण परवा ती मला गोष्ट रिअलाइज झाली. आईला म्हटलं आपल्याच घरात घडायला लागली. आणि आजकाल मी वाढत लगेच चाललंय. बोलून दाखवलं आणि तिला थांबवलं. तिला पण ते लक्षात आलं की हा ठीक आहे, ओके. आलं. म्हणजे तेवढे इझिली तुम्ही ऍक्सेप्ट पण केलं पाहिजे. म्हणजे तिनं केलं ना ऍक्सेप्ट, ओके ठीक आहे, ते पण करता आलं पाहिजे. आजकाल गोष्टी तेच वाढल्यात ना दादा, की हा. ह्या गोष्टींमुळेच भांडणं व्हायला लागली, डिवोर्स प्रमाण वाढायला लागलेत, की मीच का सगळं करायचं, आणि मीच का सगळं प्रत्येकाच्या करायचं. अपेक्षा वाढायला लागल्यात की अपेक्षा वाढतात. काय होतंय, आपण वेळ कमी देतो. हा. म्हणजे आपण म्हणजे आता तुम्ही बिन लग्नात आहे त्यामुळे तुमचा काय संबंध नाही. आम्ही काढली मी आहे चव काय दादानी काढली पण. नाही, मी सांगालोय तुम्हाला. तुम्ही म्हणणार आपण म्हणजे तुम्हाला बी काउंट मग करा, असं तुम्ही करू नका मग असं. असं म्हणलं असतं की तू मी देतो तुला तर एवढं आम्ही माझ्याकडनं. पुरुष म्हणून काय आहे, केलं. आपण मिळकतीच्या ह्याच्यामध्ये जातो.
सो मिळकत करत असताना आपण काय बघत असतो की बाबा माझा आज 100 रुपयाचं 110 120 कसे होतील, 200 कसे होतील, 300 कसे होतील, किंवा मी माझ्या बायकोला आणि उद्या येणाऱ्या वर्षात काही नवीन काहीतरी तिला सोनं दागिना काय करू शकतो का, किंवा मुलांच्या शिक्षणासाठी मी अजून काही एक्स्ट्रा करू शकतो का, किंवा त्यांना काहीतरी अजून एक्स्ट्रा आनंद देण्यासाठी आपण फक्त मिळकतीच्या मागे लागतो पुरुष बरोबर म्हणून. बरोबर. आणि हा पार्ट विसरून जातो आपण की त्यांना वेळ देणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांना काय हवं असतंय, तुम्ही जर वेळ दिला तर त्यांना दागिना हवा आहे, तुम्ही जर दागिना दिला तर त्यांना वेळ हवा आहे. ही पण एक गोष्ट आहे. पण महत्वाचा त्यांना 60% जोर त्यांचा वेळेवरती वेळेवरती आहे. असतो. त्यांना बाहेर नाश्ता करायला फिरायला आवडतो खूप. आणि ह्या गोष्टी मला बिग बॉसच्या घरात मला खूप जाणवल्या. आणि बिग बॉसच्या घरातून जसं मी बाहेर आलो, मला कळालं की ती मिरवणूक काय तर कारण मी 2 दिवस घराकडेच गेलोच नाही. शेवटी म्हटले काय वाटेल ते कर, तू 10ला आला 10ला करणार, 11 तारखेला आला तर 11 तारखेला कर, ती मिरवणूक काढणारच. शेवटी 9 तारखेला 6 तारखेला बिग बॉस संपले, मी 9 तारखेला घराकडे गेलो. त्यावेळी मला जाताना मी दगडूशेठला गेलो गणपतीला. मग ज्योतिबाला जायचं म्हटलं आणि ज्योतिबा करून इकडे यायचं म्हटलं. तेव्हा बायकोचा फोन, दिसतोय का नाही तुम्हाला आता घरचा रस्ता? ते डायलॉग नाही काय रील्सवर, दिसतोय का नाही काय आज तरी येणार आहे की नाही घराकडं? मी म्हटलो ह्या एकाच प्रश्नासाठी त्या वेगोच्या घरात गेलतो. तू आता घरातनं बाहेर आल्यावर म्हटलं तुला बी जाणवलं असेल, मला कळलंय म्हटलं की मी तुला वेळ द्यायला पाहिजे. मला कळलं म्हटलं की माझं प्रेम कुठं तर कमी होता कामा नये, मला तुला व्हॅल्यू द्यायला हवी. आणि ह्या गोष्टी म्हटलं तू बाहेर तुला कळल्या असतील म्हणून मी निवांत आहे म्हटलं. तर तू परत जैशी ती जाईस म्हटलं तू. मग तू बघ जमत असेल तर तू वागण्यात बदल कर, तर मी परत जातो म्हटलं बेगोच्या घरात. तिथं कोण नसलं तर वर्षभर एकटाच राहतो म्हटलं माझं मी किराणा भरून. म्हणजे फार हे ऍडजस्टमेंट जमली पाहिजे सगळं. ऍडजस्टमेंट आणि आपल्याला पण कळायला पाहिजे की पुरुषांना त्यांना काय वेळ करायचं द्यायला आहे, पाहिजे वेळ आपण. द्यायला आणि पाहिजे. झालं कसं बिग बॉसच्या घरातनं आल्यानंतर तो फॅन बेस मोठा झाला, आपली एक इमेज मोठी झाली, तर कुठं जायचं म्हटलं तर खूप प्रॉब्लेम होतो. बरोबर. आणि दादा मला मगाशी आपला बोलता बोलता विषय निघाला, एवढं मोठं व्हायचं तुझं काय रिझन असतील रे? म्हणजे तू एवढा मोठा झालास, तू अजून झालो नाही सेलिब्रिटी आहे मी मोठा. आहेस रे नाही लोकांसाठी. मी आणि फक्त चेहरा तू गेलाय लोकांसमोर. जरी एक्सेप्ट करत नसलं तरी तू आहेस. नाही काय आहे, लहानपणापासून म्हणजे माझं आमच्या वडिलांमध्ये मतभेद असायचे, भरपूर असायचे. असं वाटायचं की स्वतः काहीतरी कमवलं पाहिजे, स्वतः काहीतरी मिळवलं पाहिजे. म्हणजे आज सुद्धा मला कधी कधी राग येतोय, कोणी जर कमेंट केली की नाही बापाच्या जीवावर खायला लागलाय, आज सुद्धा मला त्याचा राग येतोय. काल एकानं कमेंट केली होती, मी कालच पोस्ट टाकल्या फेसबुकला. त्यानं कमेंट केली की बाबा तू बापाच्या जीवावर बसून मटण खायला लागलाय आता. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी मटण करून खातोय, भिकारतोट माणूस आहे हो, अशी कमेंट केली होती. त्याच्यावर मी म्हटलं मकर संक्रांतीला हा व्हिडिओ झालेला नाही, वरती बघ किंक्रांतचं मटण हा डायलॉग आहे. बरं मकर संक्रांतीला आमच्या घरात काय शिरलं तर या अख्ख्या महाराष्ट्रानं बघितले, कारण तो पण एक ब्लॉग झाला होता आमचा. पण लोकांना काय की असं वाटतं की हा बसून खातोय, ऍक्च्युली बसून नाही खात आहे. मी माझ्या पद्धतीनं माझं दुकान डेव्हलप केले. मी माझा टर्नओव्हर ऑलमोस्ट 200 ते 250% ग्रोथ केलाय. म्हणजे मी जर 100 रुपये महिन्याला मिळवतोय पूर्ण महिन्यामध्ये समजा, तर तो धंदा मी ऑलमोस्ट 350 रुपयांपर्यंत नेलाय. हे मी केलेलं आहे, माझ्या बोलण्यातनं केलेलं आहे, माझ्या वाणीतनं केलेलं आहे. मी कस्टमर सॅटिस्फाईड होईपर्यंत त्याच्याशी बोलतो. मी एकाला धरलो तर ते होईपर्यंत त्याला सोडत नाही. मग दुसरे 2 गिऱ्हाईक आलं तर आमचे बाकीचे कामगार भाऊ किंवा पप्पा सांभाळतात, पण मी ते कस्टमर नाही सोडत. म्हणजे मी त्याचं सॅटिस्फॅक्शन इतकं करतो. मी मटेरियलला आम्ही व्हॅल्यू देतो ना आमच्या दुकानातल्या, की हे मटेरियल जर मी अजून 500 रुपयांनी स्वस्त विकू शकत असेल तर ते मला विकायचं नाही, कारण त्याच्यासाठी मला क्वालिटी कॉम्प्रोमाइज करायला लागते. बरोबर. आणि हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो. कारण जेव्हा वुडनचे सोफे यायचे ना सागवानी पहिला, तेव्हा आमच्या एका सोफ्याची खरेदी 6100 होती. आणि मुंबईमधूनच तो सोफा यायचा उल्हासनगरमधून. तर उल्हासनगरमध्ये त्याच्याच बाजूला एक सोफेवाला होता, तो मला तोच सोफा 5400 रुपयाला द्यायचा. आणि मी वडिलांना म्हटलं की 700 रुपये तुम्ही वाया घालवताय, काय फरक पडतोय, ते पण लाकडी ती पण लाकडी, हे पण सागवानच आहे ते पण सागवानच आहे. वडील म्हणले ते नाही टिकणार. म्हणलं का नाही टिकणार, मी आहे ना त्याला. ते सोफे परचेस केले मी, ऑलमोस्ट 8-9 महिने परचेस केले सोफे.
ही मला वाटतं काहीतरी 2003च्या दरम्यानची गोष्ट आहे. हं. आणि परचेस केल्यानंतर जसे 6-7 महिने गेले तशा एक एक तक्रारी यायला चालू झाल्या. त्याची साल निघायला लागली, त्याचे जॉईंट्स निघायला लागले, लाकूड कट होत चालले, क्रॅक होत चालले, त्याचे जॉईंट्स हलायला लागले. मग त्यावेळी मी बऱ्यापैकी मला वाटतं तेव्हा सुद्धा एक 20-25 हजार रुपये आमचे पदरचे खर्च झाले. सुतारांना घेऊन जेवढ्या रिपेरी होत्या तेवढ्या सगळ्या रिपेरी कंप्लीट केल्या. आणि त्याच्यानंतर पप्पांच्या समोर गेलो आणि म्हटलो, आजपासून कानाला स्वस्त विकायचं कानाला खडा. तेव्हापासून ₹200 मी अजून कसा मटेरियलमध्ये वाढवू शकतोय, मी हे बघतोय. म्हणजे आमच्या पार्ट्या सुद्धा ज्या माल देतात ना, त्या सुद्धा आम्हाला सांगतात. तुम्ही एकमेव दुकानदार आहे. म्हणजे आता आम्ही वॉर्डरोब वगैरे जी विकतो ना, त्याच्यासाठी म्हणजे रेग्युलर वॉर्डरोब जे असतात ना, 12-15 हजाराला जे तुमच्या इथे मिळतात. त्याला ज्या हँडल्स वगैरे येतात ना, ते हँडल साधारणतः ₹60 जोडी, ₹50 जोडी असतात. आम्ही ते सुद्धा 90 वाले वापरतो. किंवा लॉक येतात ना, लॉक ड्रॉवरला वगैरे आपण वढले की तुटतात बघा ते, ₹25 लॉक येते. आम्ही 75च्या खाली कुठलंही लॉक वापरत नाही. म्हणजे तू थोडक्यात हे सगळं सांगायचं उद्दिष्ट आहे की तू तत्त्वांवरती फोकस केलं तुझ्या फोकस केला आणि मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सो लोक म्हणतात ना, बापाच्या जीवावर मोठा झाला. आता माझा बाप मोठा झाला त्यानं माझा दोष नाही ना. काल ह्याच्यावरनं पण एक सांगतो तुम्हाला. काल एक माझ्याकडे व्यक्ती आला, तो म्हणाला की दादा आम्हाला काहीतरी करायचं आहे, तुम्ही एवढं सगळं केलंय. मी म्हटलं मी एवढं सगळं केलंय, मी एवढं सगळं केलंय, पण मी माझ्या स्वतःच्या जीवावरती पण काही गोष्टी बऱ्याच केल्यात बरोबर आणि ज्या अजून मी मार्केटमध्ये दाखवलेल्या नाहीये. बरोबर तेव्हा जेव्हा ते यशस्वी होतील ना, तेव्हा त्या दिसतील. आज कसं आहे ना, म्हटलं मी काहीही करू शकतो. आता सुद्धा माझे प्रोजेक्ट चालू आहेत, पण त्याच्यासाठी मी फायनान्सर शोधतोय. मी स्वतः शोधतोय आणि त्यांना कन्व्हिन्स करतोय. तर मग त्याच्यात मी घेणार. बरोबर मला माझे वडील हे सुद्धा म्हटले की मी करतो. म्हणलं नको. कारण ते परत शिकात तोच येणार आहे. ते वडिलांकडून घेतलं वडिलांच्या तुमचं जीवावर काय बाबा, बाबा मोठा आहे तुमचा. बाबा काय मागितली 5-50 लाख रुपये देत असेल. काय दादा मग तुला म्हणजे काय वाटतं की तू एवढा सक्सेसफुल झालास आहेस आणि अजून पण होशील, या सगळ्यांमध्ये तुझे कर्म चांगले होते म्हणूनच हे सगळं झालं? ते मी कसं डिसाईड करणार? कर्म आहेत ना ते. आपण केलंय, हा त्याच्या पोचपावती आपल्याला मिळत जाणार आहेत. आपण जर चांगलं खर्च केलं तर आपलं आयुष्य चांगलंच होणार आहे. तू मानतो का पण हे कर्म? म्हणजे काय विषय आहे का? माझ्या इन्स्टाला स्टेटस असतात. आत्ता ते बिग बॉस रिटर्न असं बिग बॉस सीझन 5 म्हणून लिहिलंय. कारण ते इतकी वर्ष माझं इन्स्टाला वगैरे सगळीकडे हे कर्मच आहे. कर्म फिरून येतात. कर्माला कुठेही ट्रॅफिक नसतं. कर्माला कधीही ट्रॅफिक जाम लागत नाही. तुमच्यापर्यंत यायला त्याला वेळ लागत नाही. त्याच्या मनात आले की ते पाट्ट करून तुमच्याजवळ येतात, तुम्हाला फेडायला लावतात. मी त्याच्यामुळेच विचारलं, तुझ्या आधीच्या बायोमध्ये पण हे सगळं मेन्शन होतं आणि आता आता तू ते चेंज केलं. पण मग तू जर असं म्हणत असशील की कर्म येतात फिरून, मग हे पॉलिटिशियन्स वगैरे जे असतात ज्यांना कामच त्यांचं आहे की वाईट करणे आणि थोडंफार चांगलं करणे, पण त्यांना नाही कर्म काय भोगावं लागत काय? काय आता ते काय इनसाईट काय चालू आहे ते आपल्याला कसं कळणार ना त्यांच्या. आता कसं आहे, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही कॅमेऱ्यासमोर थोडीच येऊन सांगणार आहे. बरोबर मला सुद्धा काही गोष्टी स्ट्रगल करायला लागतात. मला सुद्धा काही गोष्टींचे प्रॉब्लेम्स आहेत. मी थोडीच कॅमेऱ्यावरून सांगणार आहे. नाही बरोबर सांगू शकत. पण तरी असं आपल्याला वाटतं ना की असतात ह्याच्याकडच्या हो. गोष्टी आपल्याकडे पाहिजे, पण मग आपले कर्म तर चांगलेत पण आपल्याला ते मिळत नाही, मग का मग आपण कुठं कमी नाही पडतो? मग पाहिजे असं म्हणत नाही मी. तुम्हाला काहीतरी हवं आहे, तुम्हाला काहीतरी मिळायचं आहे म्हणून तुम्ही कर्म करायचे नसतात. तुम्ही कुठल्या भावनेतनं कर्म करता त्याच्यावर पण डिपेंड आहेत ना असं काही गोष्टी. तुम्ही कुठलेही स्वार्थ न ठेवता जर तुम्ही काही गोष्टी केल्या ना, तर त्याला तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल. म्हणजे आंब्याचं झाड तुमच्या आजान लावलं असलं तर तुम्ही आता आंबं व्यवस्थित खाणार. मग आता कलमी आंबं पाहिजे म्हटलं तर मग झाड बारकं येणार. मग तुम्ही म्हणा ते मोठं झाड आहे, हे बारकं झाड आहे. आंबं मिळालेत ना. बरोबर तुमच्या कुवतीनुसार समजा तुम्ही 100 इन्व्हेस्ट केले, तुम्हाला ₹20 प्रॉफिट होणार ना. बरोबर ॲव्हरेज बिझनेसमॅनचा, एक धंदेवाल्याचा प्रत्येकाचा एक रेशो आहे 20%चा. बरोबर म्हणजे जगातल्या कुठल्याही व्यापाऱ्याकडे जावा तुम्ही, छोटा असू दे किंवा मोठा असू दे, ॲव्हरेज त्याचं प्रॉफिट असते 20% बरोबर ॲव्हरेज. 100ला ₹20 धरणार. मग तुम्ही मला सांगा, आता Instagramवरती तुम्हाला जाहिराती बघायला मिळतात. आधे घंटे में मेरा पैसा डबल हो गया. ह्याच्या बाण दिलता काय? माझं घरदार विकून देतो पैसे, देतं का विचारा. डबल राहू दे, 0.10% दे मला. नाही देणार हो. ते घेऊन पळून जाणार. बरोबर. पण मग हे 2 नंबरच्या वाल्यांचे धंदेच हे 2 नंबरचे आहेत आणि ते करतात. मग त्यांना का मग का ते तरी देत असतो?
त्यांचे मग ते असं म्हणतात की जुन्या काळी त्यांनी चांगले कर्म केले नाही असतील. नाही, असं काय नसते ते, असं नसते ते. मग? तुम्हाला कसं काय असं सांगतो तुम्हाला, कर्म वाईट म्हणजे काय होतं. आता एक उदाहरण देतो. अमुक अमुक एक व्यक्ती आहे. हम्म. अमुक अमुक व्यक्तीमुळं मी अमुक अमुक वेळा अडचणीत आलो. आणि त्या अडचणीत मी बोलता बोलता असं बोलून गेलो की जितका त्रास मला झालाय ना त्याच्या 10 पटीनं त्रास तुला होईल. हे काय झालं, हात तळतळाट झाला. बरोबर. आणि योगायोग काल मला एक फोन आला. तो मला रेफरन्सला तुमचा नंबर आहे, त्याच्या नावावर एवढं एवढं लोन अमाऊंट आहे आणि आता तर आम्हाला मिळत नाही, आम्हाला तुमच्याकडनं पैसे पाहिजेत. मी म्हणलो कुठं जामीन आहे का, मी कुठं सही केली? म्हणजे काय झालं, जर तुम्ही एखाद्याला कुठं त्रास देताय किंवा हे करताय तर ते त्रास तुम्हाला भोगावा लागणार. तो आज भोगावा लागेल, 20 वर्षांनी भोगावा लागेल, 40 वर्षांनी भोगावा लागेल, पण तो भोगावा लागणार ना, असं मला वाटतंय. बरोबर. ते जो बोएगा वही पाएगा. तुम्ही काय पेरला उगवणार पण तेच. तुझं ह्याच्यावर 100% विश्वास. 1,01,000%. मी माझ्या आयुष्यात कोणाचा 1 रुपया चोरला नाही. मी असं खिशातलं 500 चोरीन, ते खर्च करीन आणि संध्याकाळी त्याला जाताना सांगेन तुझं 500 चोरल्यात, खर्च केल्यात बघ. म्हणजे चोरून नाही. हे आपल्या मैत्रीत आपलं जे चालत असतं ना, बरोबर. घेतले काढून चला, हा नाही नाही तुझंच पैसे घेतलेलं, आम्ही ते पैसे खर्च केले आता. हे असं मैत्रीत हसत मजामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी करू, पण कधी तुमचं रुपयाचं नुकसान व्हावं म्हणून माझं पाऊल कधी उचललं जाणार नाही. बरोबर. मग आता तुला असं कधी वाटलं की बिग बॉस समजा तू जिंकला नाहीस तेव्हा असं वाटलं की अरे काहीतरी काय कमी पडलं का आपल्यात, की आपले कर्म कुठेतरी. मुळात तुम्हाला खरं सांगू काय, हा. बिग बॉस हा कन्सेप्ट माझ्या ह्याचा नव्हताच पहिली गोष्ट. पण मला एक ती क्युरियोसिटी होती आणि ती मला इच्छा होती माझी फार बिग बॉसमध्ये जायचं. कारण मी काय बघायचो, लई रिलॅक्स ती बघील तेव्हा ती अशी कोण इकडं लोळत पडलाय, कोण तिकडं लोळत पडलाय, आणि आई शपथ सांगतो मला झोप लागत नाही. म्हणून मी त्या निवांत राहण्यासाठी गेलतो की जिंकणं Enjoy. हारणं एन्जॉय, जिंकणं जे हारणं. त्यामुळे मी भांडणं सुद्धा जास्त कोणासंग केली पण नाहीत. मग ही स्ट्रॅटेजीच होती का तुझी? स्ट्रॅटेजी कुठल्या आल्या, आम्ही काय म्हणजे काय बघा, आमचं काय भांडण चालू आहे असं बघत बसायचं. भांडण भांडणं झाली की नाही काय आलं, असं करू नको, मग तू असं करू नको. आणि त्या लोकांनी पण मला भरपूर रिस्पेक्ट दिला. संध्याकाळी यायची, असं झालं टिप्प दादा काय करायचं आता सांग, पण ठीक आहे असं करूया तसं करूया. ह्या गोष्टी हसी मजाकमध्ये मला इव्हन सगळेजण येऊन म्हणायचे की बाबा तुम्ही नका हो भांडणात पडत जाऊ, मध्ये भांडायचा सगळा मूड जातोय म्हणतात मला. मी गेलो ना तर भांडणाचा मूड जातो, तुम्ही जा तुमचं काय भांडायचं, काय बोलायचं तुमच्या संग, अशी करायची. पण असं कोल्हापुरी दणका दिसला पाहिजे होता ना, मग असं जरा भांडताना विंटाना जरा काय झालं, थोडंसं. कारण मला नव्हतं राग तसं opposition. मुळात येत नाही, आला तर तो फार वेगळ्या लेवलला जातो. जो टीव्हीवर दाखवून हा दाखवूच शकत नाही 100%. त्यात माझा वर्षाताईंचा एक किस्सा झाला होता त्याच्यामध्ये. हा. तो जान्हवीचा नॉमिनेशनच्या टास्कच्या ह्याच्यामधला अरबाज मला म्हणाला होता की माझा, आणि जान्हवीनं मला असं सांगितलं की अरबाज आणि डीपी दादाच्या नॉमिनेशनमध्ये अंड टाकत नाही. मग राहिलं कोण, सूरज आणि वर्षाताई, म्हणजे तुम्ही त्याच्यात टाकणार आहे का, मी हा एकच प्रश्न विचारला. त्याचा त्यांनी धचा मा केला. त्यांनी काय म्हणले की धनंजय मला असं म्हणत होतं की जान्हवीनं असं ठरवलं की वर्षाताईंना आणि सूरजला नॉमिनेट करणार. मी म्हटलं ताई असं बोललो नाही मी काय म्हटलो की आमच्या दोघांचं टाकायचं नाही असं तिनं ठरवलं आहे. आता आम्ही 4 जण आहोत, आता दोघांच्यात टाकायचं नाही तर 2 अंडी टाकायचीच होती, मग टाकणार कोणाच्यात? बरोबर, जे राहिले ते. सूरज आणि वर्षाताई त्यांच्यातच टाकणार ना. हा. मग म्हणजे तुम्ही त्यांना टाकायला चालतंय काय त्यांना, असं मी त्यांना विचारलं होतं. त्याचं ते धचा मा झालं. मग ते संग्राम मध्ये पडला, जान्हवी मध्ये पडली, वर्षाताई मध्ये पडल्या. मग त्या ह्याच्यात एकदा शड्डू ठोकला होता मी, ते ऍक्च्युली संग्रामला ठोकला होता, पण तो पण त्यांनी म्हणजे तू मला शड्डू ठोकतो, म्हणलं, आता तुम्हाला शड्डू ठोकून काय करायचं. पण मग असं संग्राम समोर बसला, मी संग्रामला तर शड्डू ठोकायला घाबरलो नाही. बरं संग्राम पण आमचा चांगला मित्र आहे, आज पण बाहेर आल्यानंतर सुद्धा त्याची मला ऑफर आहे, तू पोट कमी करायला माझ्या जिमला यायचं. हे आमचे कोल्हापूर, आम्ही मैत्री प्रेम आहे. बरोबर. जिथं राग आला तिथं मी राग व्यक्त केला, जिथं राग आला नाही तिथं विषय पण तो राग असं एवढा दिसला, मग तुम्हाला सांगितलं होतं का कोल्हापुरी राग नको, म्हणजे शिव नाही चालणार इथं जरा. नाही. शिव्या घरात आम्ही कमीत कमी 100-500 दिले असते. ते बीप झाले का मग नंतर कट झाले का ते ते काय video? आम्हाला उठता बघता शिव्या द्यायची सवय आहे ना. हा मी तेच म्हणलं काय अशी एकही शिवी अशी आली नाही. म्हणजे रांडाच्या पण थोडं- नाही ऐकलं आम्ही असं जे असं केली नाही आले असतील की. नाही, असं ते एवढं हायलाईट नाही आलं.
आले असेल शिवाय काय, मी एपिसोड बघितले नाहीत. पण काय आयुष्य बदललं दादा तिथून बाहेर आल्यावर? आयुष्य बदललं म्हणजे लोकांमधली बघण्याचा दृष्टिकोन बदलला, रिस्पेक्ट वाढली. आता जसं तुम्ही म्हणता डीपी दादा आले, पूर्वी कसं होतं, अच्छा ते रील्स करतात ते डीपी ना, हां असं होतं. आता हे डीपी दादा एक प्रेम आपुलकी भयानक वाढली, भयानक. पण असं वाईट वाटतं यायला, जिंकलो असतं तर अजून काय खूप काही अचीव करता आलं असतं. जिंकला असं तर खूप काही फार काही वेगळं करू शकलो नसतो, आम्ही हेच करत राहिलो असतो. मग मला नाही वाटत की जिंकल्यानंतर अजून काही वेगळं करता आलं असतं. अजून अजून थोडी हे हाईप वाढली असती, अजून क्रेज वाढली असती, ऑफर्स जास्त ऑफर्स आल्या वाढल्या असत्या. असत्या, एक एक दोन ऑफर जादा आल्या असत्या. मग ती एवढंच खंत आहे? नाही. नाही, खंत नाही आहे माझ्यामध्ये. कारण म्हणतो ना आपण, जेव्हा आपलं टार्गेट क्लिअर असतं आणि त्या टार्गेटच्या पुढे जर आपण गेलो तर आपल्याला कधीच हारण्याचं दुःख वाटत नाही. बरोबर. म्हणजे कधी कधी लढाई करणाऱ्याला माहित असतं बघा आपण इथं हारणार आहे, पण तू लढणं नाही सोडत. आणि आणि तुम्हाला कधी- माहिती होतं आधी नाही, आपण मी काय हारणार होतं म्हणजे मी इथं एकतर जिंकणार नाही माहिती काय होतं झालं तुला? होतं सांगतो तुम्हाला. माझ्या मनामध्ये जे गणित होतं ना, ते असं होतं की मी एका मोबाईलवरून चाललोय टीव्हीवर, तर टीव्हीवर बिग बॉस बघणारा क्राऊड नेमका कुठला हे मला माहित नव्हतं नेमका. आणि आमच्या इकडचा क्राऊड हा बिग बॉस न बघणारा क्राऊड आहे. बिग बॉसला तसे शिवाय द्यायचे ना सगळे की सगळे काय आम्हीच देत असं होतो. शब्द. आणि हा हा माहिती तुमच्या ते बिग बॉस काय असते म्हणजे ते. काय बिग बॉस बिग बॉस आम्ही म्हणत दचकतात. तर ते गणित होतं माझं की मी मोस्टली एक 2 आठवडे 3 आठवडे किंवा हायएस्ट एक 4 आठवडे टिकेन. हम्म. त्यामुळे मला आणि बाहेर जे लोकांनी आत गेल्यानंतर लोकांचं जे प्रेम होतं ना, ते आत आम्हाला कळलं नाही ना. आणि नॉमिनेशनच्या याच्यामधनं सेव्ह होताना पण मी सगळ्यात शेवटला सेव्ह व्हायचो. हा. तेव्हा मला कधी ते कळलं नाही. मी म्हणा हा बाबा ते पुढच्या आठवड्यात माझा नंबर आहे, बाबा तो पुढच्या आठवड्यात माझा नंबर आहे. आठवडा संपलं तरी नंबर काही ना माझा. जे लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं होतं. म्हणजे सूरज, मी, अंकिता, म्हणजे जेवढे पण लोक मला भेटले पर्सनली, त्या लोकांनी आम्हा तिघांची नावं घेतली. काही लोकांनी अभिजितचं नाव घेतलं. म्हणजे समजा मी एक 100 लोकांना भेटलो असेल ना, तर एक 20-25% लोक सूरजचं, एक 20-25-30% लोक माझं, एक 15-20% नाव अंकिताचं, किंवा कधी कधी अभिजितचं 1-2-3% लोक असे नाव घ्यायचे, आणि पॅडीदादाचं एक नाव घ्यायचे. एक हे 5 लोक होते बघा, हे ज्यांच्यासाठी लोकांनी बिग बॉस पाहिलं. बरोबर. म्हणजे मला आलेली नावं. हा. यात कोणाबद्दल मी बाहेर पडल्यानंतर अजूनही अभिजित सावंतशी बोललो नाही. हा. मी त्याचा म्हणजे अजूनही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील केला नाही. मला म्हणजे ती इच्छाही नाही. पण आजही लोक कधी कधी मला भेटतात ना, तर ते लोक सांगतात की पॅडी, अभिजित, अंकिता, धनंजय आणि सूरज, ह्या 5 लोकांसाठी आम्ही बिग बॉस बघत होतो. पण मग तिथले कॉन्ट्रोवर्सी झाली ते अंकिताचं काहीतरी फॉलो करून हे करून ते करून, मग तू त्यात नाही पडले की आणि हे मी कशाला? मुळात आहे ना, मला कोणाच्या मध्ये पडायला आवडत पण तू असं तिथं मोठा भावासारखा होता ना सगळ्यांच्या. होतं की. पण आता ती गोष्ट त्यांच्यात काय घडलंय बरं, काय होता का प्रॉब्लेम, काय मी मध्ये पडलोही असतो. इव्हन आताही मी बऱ्याच जणांच्या मध्ये पडतोय सुद्धा. हा, बऱ्याच जणांचे बरोबर. मला फोन येतात की असं दादा, असं दादा दादा तसं. असं, हा. मग दादा काय करू, ह्यात पडतो मी. पण आज परिस्थिती अशी आहे ना की त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर तो एकतर फोन उचलत नाही. तुमचा पण कुणाचीच नाही उचलत. ती काय ते कुठल्या तंद्रीत असेल ते त्याचं त्यालाच माहित. मग ते उगाच काय होतं, आता त्याचा एक कार्यक्रम माझ्याकडे आलाय आणि तो मला लागलाय की बाबा मला दादा तो आमच्याकडं पाहिजेल आहे. तर मी त्याला सांगितलं बाबा असं असं आहे. मग तो मी बोलतो, मग मी करतो. ते मी 4-5 दिवसानंतर त्याचे रिप्लाय होते. तरी पण मी त्याला म्हटलं, मग आता परत त्याच्याशी बोलणं चालू आहे. मग आता त्याचं शूट वगैरे चालू आहे. मग तो बिझी असते ना. मग कोण फोन करणार, मग किती वेळा करणार आपण. असं काय त्याच्या मनात काय आहे किंवा नाही हे नाही, पण ते कधी कधी काय होते ना, त्याच्या भाच्याकडे बी मोबाईल असतोय, कधी ते ॲड नसतोय. मग ते उघडून थोडीच बघत बसतोय कोणाचा मिस कॉल, आणि तर लिहायला वाचायला येत नाही. अशा गोष्टीमुळे प्रॉब्लेम होतो. मग काय, मग त्याला दोष देण्यात बी काय पॉईंट नाही, कारण ते त्याचं क्षेत्रच नव्हतं. आता तुम्ही मी फोन का केला नाही परत विचारू शकतो, हा तुला दिसत नाही धनंजय पवार लिहिलेलं, ते लिहायला वाचायलाच येत नाही, ते काय करणार. आणि तसे 100 मिस कॉल येणार त्याला. बरोबर. त्यामुळं नाही पडत. आता मी अंकिता असतो फोनवर, मी कुणाल असतो फोनवर, कधी कधी योगिताचा माझा फोन होतो, आर्याचा माझा फोन होतो, जान्हवीचा माझा फोन होतो.
वैभव मी मला वाटतं ऑलमोस्ट आठवड्यातनं 2-3 वेळा तर सहज बोलतो. इरिना तर मला वाटतं आठवड्यातनं 1 ते 2 तरी व्हिडिओ कॉल इरिनाचे असतातच असतात मी घरी असल्यावर. नवीन फॅमिली तयार झाली ही तुमची एवढीच म्हणजे. माझी नवीन फॅमिली. इतर कोणाशी माझे काळी मात्रही संबंध नाही. पुढं काय प्लॅन आहे दादा आता पुढं काय करायचं आयुष्यात आता? पुढं आयुष्याला डेव्हलप करायचं आणि ते म्हणतात ना, बाप कमाईचं एक पुसून आप कमाईचं एक टाकायचं आहे. तेवढंच आहे. बाकी काय. पण ते केलंच की तू ऑलरेडी आता ते केले पण ते मला माझ्या नजरेतनं ते बघायचं आहेत ना. बरोबर केलं की मी. पण शेवटी कसं होतं ते वडिलांनी मिळवलेलं होतं. बरोबर. त्याच्यावर आपण पुढे चाललोय. त्याच्यावरच पुढे चाललोय. शेवटी मूळ बेस काय आहे? तोच आहे. बरोबर. मग एखादा नवीन काहीतरी प्लॅटफॉर्म उभा राहिला आणि त्याच्यातून जर यश मिळालं तर लोक म्हणणार ना की हे असताना हे डेव्हलप केलं. जसं आज व्हिडिओच्या मार्फत आम्ही डेव्हलप झालो किंवा लोकांमध्ये पोहोचलो त्याच्यामुळे धंदा वाढला. बरोबर. तसं ते पण करू शकतो. मग दादा तू एवढं सगळं मागं वळून बघताना वडिलांनी काय सांगितलं तुला हे सगळं पाहताना? त्यांनी काय शाबासकीची थाप काय होती सगळ्यात शाबासकीची जास्तीची? थाप अख्ख्या महाराष्ट्रानं बघितली. ते बिग बॉसच्या घरात. हा. वडिलांनी काय सांगितलं जेव्हा तू हे सगळं करत होता आणि आला? म्हणजे जाण्याआधीचे वडील आणि आल्यानंतरचे वडील जमीन आसमान फरक आहे. म्हणजे छापा आणि काटा आहे डायरेक्ट. काय होतं ते सांग मला जरा. ह्याच्यावरती तू जाण्याआधी बोलला ना हा. जाण्याआधी दाराशिंग होतं आणि आल्यानंतर धर्मेंद्र पण कसं माहिती जॉली थोडंसं माणूस. अगदी तेच ना. आता आम्ही आधीचं नातं कसं होतं म्हणजे आधीचं कठोर म्हणजे आधी म्हणजे व्हिडिओ पण करतच तो होता ना दिवार तो? पिक्चर आहे ना त्याच्यामध्ये तो पॉलिटिशियन राज बब्बर काय कोण तो राजशेखर का राज बब्बर पॉलिटिशियन तो तो आणि अनुपम खेर त्याचा बाप असतो. हा. देखिए संसार है ते गाणंवाला पिक्चर जो आहे ना त्याच्यात हा. कसं होते ना ती दोघं मधनं रेस बीस मारून हा, हा. तू तिकडं मी इकडं तुझं तोंड बघत नाही मडकू फोडते आंघोळ करते मेलाच माझ्यासाठी असं होतं अगोदर. हा. हम्म. पण आधी पण तू चांगले व्हिडिओ करत होता की आधी पण नाव होतं ना बिग बॉसला जायच्या आधी नाही पण. पण ते घरी नव्हतं झालं. असतात ना काय प्रत्येक माणसाच्या आयुष्यात स्ट्रगल काय थोडे आहेत काय चुका काय थोड्या आहेत का. बापरे. आम्ही बी चुकलोय बिन चुकता येता आलो नाही. म्हणजे प्रत्येक मिडल क्लास फॅमिली मध्ये जसं एक हे असतं बाप आणि मुलगा थोडासा कमी बोलतात ते प्रेम असतं सगळं असतं पण ते आमच्यात काहीतरी खूपच कमी बोलत होतो आम्ही. पण आज आहे ना आज पूर्ण अपोजिट आहे. म्हणजे मैंने प्यार किया मधला सलमान आणि सलमानचा बाबा जसं सुरुवातीला दोघं ये करत कशी गाड्या घेऊन फिरत असत तसं आता आम्ही दोघं फिरल्यासारखं काय अडचण नाही म्हटलं तरी. लय नातं डेव्हलप झालं आमचं बिग बॉस मध्ये जाऊन आल्यानंतर. तो इमोशनल मुवमेंट काय होता तो जे तू तो टर्न चेंज पाहिला तेव्हाचा काहीतरी कुठला वडील direct वडील change घरी झाला. आले ना हा. डायरेक्ट. मुळात इमॅजिनच केलं नव्हतं कारण ते जातानाच मला शिव्या घातले ते येत नाही रांडाच्या तुझं बघायला म्हणून. डायरेक्ट अनाउन्समेंट झाली की ज्याची आतुरता होती ती गोष्ट त्यांना बिग बॉसला कोण सांगितली मला अजून माहित नाही. म्हणजे मी 2009 मध्ये एक वाक्य बोललो होते की आज हे जग मला म्हणजे तुम्ही वडील आहात म्हणजे मी अजित पवारांचा मुलगा आहे म्हणून ओळखणार. 2009 मध्ये त्यांचा 29 नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस असतो तेव्हा बोर्ड लावला होता मी गावामध्ये आणि तो वडिलांनी मला काढायला लावला होता माझ्याबरोबर ईर्ष्या करू नको म्हणून. ॲक्च्युली ती ईर्ष्या नव्हती की मला काहीतरी करायचं आहे 2009 मध्ये बोललो होतो आणि 2009 मधला शब्द आत्ता पूर्ण झाला हिची आठवण मला पप्पांनी करून दिली. काय होता तो फ्लेक्स काय होता? तो बोर्ड असा होता की आज हे जग मला तुमच्या नावाने ओळखतंय पण येणाऱ्या काळामध्ये मी असं काहीतरी करून दाखवेन की हेच जग तुम्हाला माझ्या नावानं ओळखेल. असा फ्लेक्स लावला होता? असा फ्लेक्स लावला होता आणि आज मला वडील कुठेही गेले आणि जाऊन आले की मला सांगतात लोक गेले की डीपी दादाचा पप्पा चाललेत म्हणतात. लय भारी वाटत असेल लय भारी वाटते. तो मुवमेंट सगळ्यात जवळचा असेल तुझ्या जिंकलं आयुष्यात. की तेच जिंकलंय. प्रत्येक मुलाला तेच हवं असतं. हा जिंकलंय. आता निवांत आता म्हणजे मोक्ष आला तरी चालतंय. क्या बात. एक नंबर. एवढंच जिंकले भरपूर जिंकले आणि लोकांनी पण मला भरपूर दिले. बापाकडून जेवढं ही थाप भेटते आणि जेव्हा असे येतात तेव्हा वाटतं की आज जिंकलो आता नको काय. हा आणि सामान्य आणि काहीतरी वेगळं वाटते. ते तर आणि गरज काय आहे. तर पाहिजे ना माणूस काय म्हणतो "याला ये जिंदगी में एक बार ये करेंगे ना तो बस आणि ते झालं अब ये तो हो गया अब वो करेंगे हे तर माणूस अडकला ऍक्च्युली. खरंय. पण तुझा
दादा तू वडील पण आहे का? म्हणजे तिचं नाव काय आहे? मुलगीचं हा. ना जान्हवी. जान्हवी आहे. जान्हवीचा तो वडील पण आहे. त्यांच्यामध्ये असं जरा त्यांना पाहण्यात अरे आधी पप्पा वेगळे होते, आता जरा कपडे पण बदललेत, आता जरा हा. असं काय डायलॉग पडतो का कधी काय? पडतोय की ते बोलतात की काय केस कापलं नाही मग जरा वाढवले हर मुलगा म्हणतो केस कापा म्हणून जरा वाढवले असू दे की चांगलं दिसते नको मग पोरगी म्हणते हा वाढव स्मार्ट दिसायलाय हे भरपूर चालतंय असं तो असा चेंजच झाला ना, म्हणजे पूर्ण Change डायरेक्ट झालंय. पूर्ण ड्रेसिंग पासून सगळं चेंज झालं पूर्ण चेंज झालं एन्जॉय करतोय सगळं. फुल फुल एन्जॉय करतोय कधी मनात आलं की आता काय झालं ना पूर्वी मला मला फिरायची खूप आवड आहे मला कुठेही वाटलं की सकाळी गाडी काढलं गेलो गेलो असं आहे. आत्ता सुद्धा पप्पा दुकानात नाही आहेत मी पण दुकानात नाही आहे मग पप्पा म्हणले ठीक आहे जा चाललायस ना जा वडील एका फंक्शनसाठी मुंबईला गेल्यात आम्ही दोघं सकाळी एकत्र निघलो त्यांची गाडी वेगळी होती माझी गाडी वेगळी होती पण आत्ता दुकानात कुणीच नाही आहे पण समाधानी आहे दुकानातला स्टाफ आमचा एवढा क्लिअर आहे आणि एवढा प्युअर आहे कधी 100-200 रुपये चोरणे नाही कधी कुठल्या वस्तू परस्पर विकणे नाही काहीच नाही त्याच्यामुळे आम्ही बिंदास दुकानाचं उघडं सोडून सुद्धा जाऊ शकतो भारी वाटतंय दादा बोलताना, आणि वाटलं नाही एवढं नाही या अनुभवत लोकांना सुद्धा त्या पद्धतीने आम्ही डेव्हलप केलंय त्यांच्यामधल्या सुद्धा त्या गोष्टी बदलत आलोय आम्ही आणि त्याच्यामुळे आज हा आम्ही एक म्हणजे म्हणतो ना की गल्ल्यावर कोणीतरी एकटा असावं आज दोघंही नाही आहे तिथं पण गल्ला चालू आहे बरोबर. त्याच्यासाठी त्याच्या पाठीमाग आमच्या वडिलांचा एक पॉडकास्ट मी घेणार आहे स्वतः माझ्या वडिलांनी फाटक्या चड्डीवरनं चालू केलेलं त्यांचं आयुष्य आहे ते आज 5,000च्या पॅन्टपर्यंत आहे दादा मी थोडस तुला दुसरीकडे नेतो. काय आजकाल लय पोरांची लग्न व्हायची राहिलीत, तर त्यांनी आता तुझ्याकडे एवढा अनुभव आहे, तुला 2 मुलं पण आहेत वरून, तर मग काय पाहिलं पाहिजे लग्न करताना? काय हा प्रश्न जरा मी लोकांच्या नावाखाली मी माझ्या स्वतःसाठी विचारतो. तुम्ही काय बघून उपयोगच नाही तुम्ही लग्नाला वयच म्हणायला पाहिजे फक्त वय पुढच्या पोरगीनं म्हणायला पाहिजे प्रॉब्लेम मुलांचा नाही आहे प्रॉब्लेम मुलांचा नाही आहे प्रॉब्लेम मुलींचा आहे मुलींचं काय झालंय एक तर ब्युटी पार्लरच्या संख्या वाढल्या त्याच्यामुळे नाही खरं सांगतो तुम्हाला त्याच्यामुळं काय झालंय की मुलींच्या देखणेपणामध्ये भर पडली आणि त्या ज्या त्या वेळी ज्या त्या प्रिकॉशन ते घेत आल्यात काळजी त्याची घेत आल्यात त्याच्यामुळे ते अजून डेव्हलप झाले म्हणजे स्किन टोन असेल नाही आपण त्या गोष्टीकडे बघितलंच नाही ना आता मी तुमच्याकडे आलो तुम्ही मला हे केस बिस विंचरून मेकअप करून लावलायचा नाही तर मी तसंच बसालतो आपण त्या गोष्टी कधी बघितलंच नाही तर मुलींचं ते झाल्यामुळं काय झालं ना तर मी आज म्हणजे आहे व्यवस्थित दिसते किंवा काय किंवा नाही आता मुलींची संख्या कमी आहे आपल्याला हवं तसं स्थळ मिळेल पण या भ्रमामध्ये काय होतंय ना समजा आता 100 मुलं आणि 80 मुलं आहेत ना तर 200 मुलं तर राहणारच आहेत ना पण त्या 200 मुलं रिजेक्टेड कोण आहे ते बघायला त्या मुली जे बघत असतात ना त्याच्यामुळे 400 मुलं रिजेक्टेड राहतात म्हणजे 200 + 200 400 लोकांचं नुकसान होतं इथं त्या 400 मधला मी एक 400 मधल्या आमच्या घरात 4 आहेत ती माझ्या वयाची आहेत 38-39 मधली लवकर लग्न करायला लागतं नाही, तेवढा लग्न- सल्ला दे ना, तुझे फॅन जास्त आहे की नाही, करून मी टाका सांगतो आपलं ना, तू तुम्ही- पाहिलंय सगळं ऑफिस बिफिस पाहिलंय काय होते याचं फार किती- चांगला किती? मी सांगतो याचा धंदा आता जे सेटअप लावलं यानं पॉडकास्ट बिडकास्ट मी महिन्याला हे पोरग 2 लाखाच्या खाली मिळवत नसणार आहे हे चॅलेंज देऊन सांगतो चॅलेंज बाहेरचं प्रमोशनचं गणित घातला तर 1,00,000-2 लाख तर ते वाढूनच जाणार आहेत ॲव्हरेज 2 लाख तुम्ही पकडा बिचाराचं लग्न व्हायला पाहिजे ह्या हिशोबाने बघा आणि फेमस माणूस आहे आणि काय सांगू कधी तर वाटलं म्हणजे त्या बायकोला सुद्धा फेमस व्हायचं आहे तिच्या आई वडिलांना फेमस व्हायचं इथे यायचं या खुर्चीवर आणि असं पाय टाकून अमिताभ बच्चन बसायचं माझ्या पोरगीला काय घेतलास तू बिंदास विचारू शकता कारण त्याला बक्कळ पैसा आहे ते बक्कळ मिळवतोय सुद्धा त्याच्या हाताखाली 20 पोरांची टीम आहे ज्या घरात तो हातरून खाली टाकून झोपत होता की नाही तिथं त्यानं ऑफिस केलं आणि राहायला दुसरा फ्लॅट घेतलाय त्यानं म्हणजे आता विचार करा आणि पुण्यासारख्या ठिकाणी आता विचार करा तर पोरग मिळवतोय का बिन मिळवत आहे लोक पॉडकास्ट घ्यायसाठी याला 1,00,000-2 लाख देत असतील मी अंदाजे 2 लाख सांगितले मिळकत आणि काय सांगू काय नाही बस भरून आलं मलाच कस तरी झालं की आता सगळं आता तरी पण कसं आहे 100% आपल्या दिसण्यावर पण बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात पॉइंट तेच म्हणून ते मेकअप मॅनला मित्र करून घेतलंय वेगळ्या टॉपिक कडे येऊ आपण खोलात जात
वाटतंय दादा पॉडकास्ट असं तू पहिल्यांदाच पॉडकास्ट करत असशील असं हो म्हण नाही म्हणलं माहिती मग तू केले नाही हो 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 पहिल्यांदाच करतोय मी आणि खूप छान वाटतंय मला. नाही पण हे सगळं अजून नाही ठेवायचं. चांगला आहे. मला सुद्धा नाही ऍक्च्युली बऱ्याच गोष्टी अजून मला बोलायच्या आहेत पण त्या मी ठेवल्यात. त्या एक वेळ आल्यानंतर हा त्या म्हणजे काढायच्या पॉडकास्टचे आहेत. दुसरे पार्ट येत राहतील. नाही दुसरे थोडं पार्ट्स त्याचं- असे नाही आहेत मग त्याच्यात channel मी कधी तुम्ही- पार्ट्सच्या कॅल्क्युलेशन मध्ये कधी राहत नाही किंवा हा. किती एपिसोड झाले किंवा त्याच्यावर अजून किती बोललं पाहिजे काय नाही. मला ज्या दिवशी जे वाटेल ज्या दिवशी जे येणार आपसूक तोंडात ते बाहेर येणारच. ठेवलंय ते राखूनच ठेवलंय. माझ्या वडिलांचा पूर्ण पॉडकास्ट करणार मी 1 नाही 2 तासाचा होईल तो. बोलतील पप्पा पण बोलायला लावणार. आणि आपले पप्पा जरा बोलत नाही ते असं जरा नाही ते जरा पप्पाला म्हणजे नुसतं म्हटलं की नाही काय पप्पा आज 40च दिसालाय पप्पा खुश. पप्पा टॉपचा विषय हो. धाड करते लगेच. गोळ्या झाडल्या काही चालू करते. कोल्हापूरची ते भाषेत काहीतरी आहेच खरं. नाही खरंच आहे आम्हाला म्हणजे मी परवा दिवशी असं पप्पा काय काय मग काय झालं कुठं जाणार आहेस बोललो नाही नाही लय लाडीगोडी लावले अलीकडे मग कुठं जाणार असला की गुलू गुलू करत येते मग तुमच्याकडे ते शब्द लय बरे टॉपचा विषय काय काय ते नवीन Slangs जनरेशन आहेत ते नवीन जरा. जनरेशन आहे ते हा, म्हणजे ऍडिशन मला- झाले ते इंस्टाग्रामला ऍडिशन मिळाले. हा म्हणजे आमच्या इकडे असं नाही काय चाललंय ते इथपर्यंत होतं. तुमच्याकडे आलं का काय काय मग काय काय असं मग काय 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 आणि हा कुठं काय विषय सप्लाय शॉट करणारे लोक लय आहेत आमच्याकडे. आणि आता ते इंस्टाग्रामला नवीन नवीन ते कुकू हा धाड परत आणि काय काय उक हा क्वाईन कॉच क्विक कॉच ह्याबद्दल काय वाटतं दादा जे सोशल मीडियात तू ते जे पाहतोय ते तुमच्याकडचं चाललेलं आहे दिसतं ते म्हणजे डीपी दादा बिग बॉस नंतर जाऊन आल्यानंतर हे प्रमाण वाढलेलं दिसते ह्याच्यावर काय म्हणणे नाही मी असं मला तर काय वाटत नाही ते माझ्यामुळे काय झालं असेल असं पण ते काय होते प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. हा दृष्टिकोन कुठला आहे पण? काय सांगतो तुम्हाला नाही दृष्टिकोन तो बाजूला ठेवा मुद्दा तो कॉमेडीचा विषय आहे तो रोस्टिंगचा विषय आहे तो पार्ट बाजूला ठेवा. मला ह्यातनं एक गोष्ट सांगायची आहे. मला बरीच लोक येतात की दादा आम्ही असा व्हिडिओ बनवतो दादा आम्ही हे करायला लागलोय दादा आम्ही हे सेटअप घेतलाय दादा आम्ही हे करायलोय. माझ्याकडे 1ही रुपयाचा सेटअप युट्यूबसाठी लागणारा नाही आहे. तो आपला जागताच कॅमेरा विषय झाला. हा तर त्याच्यामध्ये ज्याचे 50-100 फॉलोअर्स नाही तो सुद्धा लाख लाख 1.5 लाख घालून ते इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यात करतोय. अरे पण मला काय म्हणायचं जेव्हा तुम्हाला दिसेल ना की तुम्ही याच्यात ग्रोथ घेताय ग्रोथ करताय तुम्ही कुठेतरी पोहोचणार आहे त्यावेळी तुम्ही इन्व्हेस्टमेंटला या. आज कशात काय नाही तुम्ही डायरेक्ट सुरुवात म्हणजे लोक करिअर म्हणून बघायला लागले त्याच्याकडं. हा ही धोक्याची सगळ्यात मोठी घंटा आहे. करिअर नाही सोशल मीडिया तुला आहे ना पण रोहित शर्मा किती होणार आहेत इंडिया टीम मध्ये 11च खेळणार ना. महाराष्ट्राच्या रणजी टीम मध्ये 11च खेळणार जिल्ह्याच्या टीम मध्ये 11च खेळणार. तसं जिल्ह्यामध्ये 10-15 रील स्टार्स होतील ना. पुण्यामध्ये 5-25 रील स्टार्स होतील मुंबईमध्ये 50-100 होतील 2000 होतील 1000 होतील त्या लोकसंख्येनुसार आहे ना. म्हणजे लाखाच्या पाठीमागे एखाद्याचं करिअर बनणार आहे ना याच्यामध्ये. लाखच्या लाख लोक रील बनवायला लागले लाखच्या लाख लोक सेलिब्रिटी होतील का. मग मी म्हणतो त्याच्यातनं समजा 1000 सेलिब्रिटी झाले 1000 लोकांचं चांगलं होण्यासाठी 99,000 लोकांना वाद व्हावं लागेल. त्या 1000 लोकांचं चांगलं पाहण्याऐवजी 99,000 लोकांचं चांगलं व्हावं ही भावना माझ्यात आहे. म्हणून सांगतो की ऍज अ करिअर म्हणून याच्याकडे बघू नका. तुमच्या आयुष्यातला 1 तास दिला ना दिवसभरातला ह्याला मी लिटरली सांगतो तुम्हाला माझ्या दिवसातलं खचून रीलसाठी युट्यूबसाठी एक 2 दिवसातनं 1 किंवा 2 तास देतो. हे खरंच खूप मोठं गणित माहितीये ना तर दादा त्यांना काय वाटतं की तुझं आयुष्यच ह्याच्यावर मी दिवसभर ह्याच असते. हा दुकानात गिऱ्हाईक म्हणून येतात ना बघायला काय रील करला काय काय व्हिडिओ तर माणसं बसल्यात काम आहे बघायला थांबा बसा 5 मिनिट. त्यांना काय वाटतं की आपण त्यातच आहे. ऍक्च्युली त्यात नाही आहे. मी माझा 90% धंदा बघून 10% वेळ मी मोबाईलला आणि याला जसं देतोय. माझं पण आहे 90% हा. धंदा आणि 10% जसं आहे की आता तुमचा हा धंदाच आहे ना तुम्ही सेट झाला ना आज हा. याच्यावर तुम्ही 100% याच्यावर खर्च केला तर तुमचं नुकसान नाही होणार आहे बरोबर हे तुम्हाला माहिती हा. आहे. मला काय आहे मी या मोबाईलचा धंदा जो आहे माझा म्हणजे व्हिडिओ बनवणे सेलिब्रिटी ह्याला मी आजही 10% मार्क दिलेले आहेत. आजही 10%वरच ठेवलेला आहे त्याला. कारण मला माहित आहे आज नाही वर्षांना किंवा 2 वर्षांना ह्याच्यातलं माझं 0 व्हॅल्यू होणार आहे. कारण परत कोणीतरी धनंजय पवार जन्माला येणार आहे परत कोणाचं तरी करिअर ह्याच्यामध्ये घडणार आहे कोणीतरी माझ्यापेक्षा चांगल्या गोष्टी देणार आहे
बरोबर. तेव्हा मला ऑटोमॅटिकली मागे यायला लागणार. म्हणजे तुझ्या हे डोक्यात आहे हो, की already आपली आहे. हे सगळं fame म्हणून वगैरे तर जाऊन मी हा पळता धंदा आहे ना माझा. हे मला कधी तर प्रमोशन मिळणार, कधी तर मला हे मिळणार, कधी तर महिन्यातनं एकदा युट्यूबचं अर्निंग येणार. बरं युट्यूबचं अर्निंग काय असं 5-5 लाख 50-50 लाख रुपये येत नाही ना. बरोबर. 60,000 70,000 80,000 त्याच्यात काय होतंय? आता हे मी म्हणतो. एखाद्यासाठी ते खूप जास्त मोठी हे बरोबर. आहे. बरोबर. पण मी ज्या पद्धतीनं बघतोय किंवा तुला फॅमिली आहे, तुला हां. मुलं आहे, त्यांचं माझा धंदा आहे शिक्षण ना आहे. ऑलरेडी. हां, तर तो माझा बसलेला धंदा आहे. बरोबर. मग बसलेल्याला मी गोंधळत बसतो ना दिवसभर. ते बरोबर. जाणार नाही ना कुठं, बसले आणि माया दवले आणि बसणार ना ते. बरोबर. पळाले त्याच्या मागं मी का पळू? माया करत माया, माया, माया. मी पण दमणार, ते पण दमणार. बरं ते उद्या हातातनं दोरी सुटली गेलं. मग मागं वळून बघितलं तर ज्याला धंद्याला आपण माया दिलीच नाही, तो आपल्यासाठी कशाला थांबेल? बरोबर. मला नाही, दुसरा मी बघणार. पण पाहतो दादा, माझ्याकडे खूप जण येतात की दादा तुझ्यासारखा चॅनल चालू करायचं ते तुझ्यासारखा सेटअप पाहिजे. म्हणलं मी फोनवरतूनच सुरू केलेलं आहे. म्हणलं सेटअप बिटअप मला मी कॅमेरा अजून फोनवर आहे. ते फोनवरनं सुरू करून तुम्ही परत सेटअपवर आलाय. मी फोनवरनंच सुरू करून मी अजून फोनवरच आहे. नाही तेवढं कर. माझ्या आयुष्यामध्ये एक गोष्ट मी ह्याच्यात वाढवली. ते पोरग ॲज अ एडिटर म्हणून. ते बी काय व्हायला लागलं, या दिवसभर येणाऱ्यांना वेळ द्या, भेटा, करा, मग दुकान, मग कस्टमर, ते व्हिडिओ एडिटला टाइम मिळणार म्हणून त्याला हे केले. मी म्हटलं बाबा कर. बरोबर. नाही मी कसं केलं की मी बिझनेसला फोकस केला. आमचा बिझनेस शूटिंगचा आणि एडिटिंगचाच तुमचं असल्यामुळे हेच आहे मॅनेज ना, होतंय. तुमचं हेच आहे त्याच्यामुळे चालतं. त्याच्यामुळे मग म्हणून कॅमेरा घ्यावे लागले की क्लायंटला चांगलं शूट द्यायचं, मग कॅमेरा पाहिजे. मग तेच इथे युटिलाइज करणं. विचार केला ना, हां. सेट व्हायच्या अगोदर तुम्ही हा विचार करून आणला नाही ना. हे हा सेटअप उभा करायला तुम्ही जर ह्याच्यासाठी सेकंड ऑप्शन ठेवलाय ना. हां, बरोबर. ह्याचा वापर हे जर फेल गेलं तर याचा वापर काय करणार ह्याच्याकडे तुमच्याकडे ट्रॅक तयार आहे. 100%. मग ते जो आज सोशल मीडियावर येतोय, सेटअप घेतोय, खर्च करतोय किंवा तुम्ही माझ्या रील्समध्ये या, मला तुमचा पॉडकास्ट घ्यायचा आहे, मला तुमच्यासाठी काहीतरी हे करायचं आहे, तुम्हाला मी एवढे देतो, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये काय इन्व्हेस्ट करायलाय, का पैसे घालवायलाय? बरोबर. करत राहा. इंस्टाग्राम मी काय म्हणतो, तुम्ही दिवसातला अर्धा तास किंवा चला आठवडा कामात घालवा. एक रविवार घ्या किंवा सोमवार घ्या. एक दिवस अख्खा त्याला द्या सुट्टी काढून. चालेल. कारण 6 दिवसाचा इन्कम झाला, एक दिवस वाया गेला तर काही फरक नाही पडत. बरोबर. इथं होतंय काय माहिती काय, 7 दिवस वाया चाललेत. बरोबर. आणि नवीन जनरेशन आहे, त्यांना अजून मिळवायची अक्कल नाही आहे किंवा घरच्यांचा त्यांच्यावरती दबाव नाही आहे की तुम्ही मिळवायला जावा. बरोबर. सो ते लोक काय करतात की आज घरचे विचारत नाही आहेत, त्यामुळे ते रील्स बनवतात. मग कोणी चांगलं बनवतंय, कोणी वाईट बनवतंय किंवा कोणी वल्गर बनवतंय, कोणी चांगल्या भाषेमध्ये बनवतंय. सगळ्या प्रकारचे बनवत आहेत. पण त्या लोकांना एक गोष्ट लक्षात येत नाही आहे. लाखो लोकांमधनं जे काही सेलिब्रिटी हजारभर बाहेर निघणार आहेत, 99,000 लोकांना कामाचं वळण मोडणार आहे. ते भविष्यात काम करू शकणार नाहीत. बरोबर. म्हणजे मी आज माझ्या अंगचं वळण म्हणजे गेली 22-23 वर्ष मी धंदा सांभाळतोय. सांभाळत असताना गेल्या 7 वर्षामध्ये मी कामं केलेली नाहीत दुकानातली. म्हणजे मटेरियल फिटिंग असेल, हे मी पूर्वी लोकांच्या घरात जाऊन करायचो. मटेरियल फिटिंग बरोबर. वगैरे स्वतः. हे तेव्हा करायचो. पण आज माझं वळण मोडलं ना ते. आज बरोबर. मी करू शकत नाही कारण मला ते जमणार नाही. जमणार. कारण ते आता पूर्ण बऱ्यापैकी विसरत गेलोय किंवा बऱ्यापैकी बरोबर. सवय नाही परत राहिली वेळ त्याची. लागणार. उद्या जर लोकांचं येणारं जनरेशन, नवीन जनरेशनला काम करायचं जर व्यसन मोडलं, कामच करायचं त्यांनी बंद केलेलं असेल आणि शहरामध्ये आज समजा त्यांना 2-3 हजार कुठेतरी इकडे गेलं मिळालं, 2-3 हजार तिकडे गेलं मिळालं, त्याच्यावरती काम करण्याची पद्धत जेव्हा बंद होते ना शरीराची, तेव्हा नवीन वेळेमध्ये त्याला काम कर म्हणून सांगितलं ना तर शरीर मान्य करत नाही. बरोबर. 100% बरोबरच आहे तेव्हा ते. ते कामाचं वळण मोडणार आहे आणि ते काम करू शकणार नाहीत भविष्यात. त्यांच्याकडे पर्याय बोंबलत फिरणे किंवा लिंकला क्लिक करा, बायोमध्ये जावा, मी लिंक ठेवल्या तिथं 500 मिळवा, 1000 मिळवा, धाड 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 घरदारी का. तेवढं दादा जान्हवी आणि मुलाचं नाव काय? हर्षवर्धन. जान्हवी आणि हर्षवर्धन ह्यांना जर पुढे जाऊन सोशल मीडियावर यायचं असेल तर तुझं त्यांना तो ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण तू त्यांना म्हणणार नाही नको करू याचं काय नाही काय का तू सपोर्ट करणार करा बिंदास काय नाही, शिक्षण नको नाही करायला. ते आज ती गोष्ट नाही बोलू शकत आपण. मला काय प्रॉब्लेम नाही म्हणजे तिने जर, कारण काय ऑलरेडी सेट आहे. सोशल मीडियाचा एक प्लॅटफॉर्म सेट आहे की त्यांना काय करायचं आहे, फक्त आज माझा व्हिडिओ द्यायचा आहे. हळूहळू त्यांचे एक वेगळे पंचेस त्यांना तयार करत जायचे. बरोबर. त्याच्यामध्ये जसं अभिषेक बच्चनला काय लय कुठं घासत बसायला लागलं नाही. बरोबर. तो हळूहळू त्याच्यात येतच गेला. तसं तो एंट्री त्यांची पण होईल, पण ते त्याला
सगळ्यात पहिला त्यांना तिची आवड पाहिजे, दुसरी गोष्ट त्यांचं माइंड त्यानुसार काम केलं पाहिजे. पण तू विचार करतो असा की ह्यांना या क्षेत्रात आणलं पाहिजे का नाही? नाही नाही, मला माझी इच्छा तर वैयक्तिक अशी आहे की माझ्या मुलांनी यात शक्यतो येऊ नये. मुलगी कधी कधी हट्ट करते की बाबा माझा घ्या व्हिडिओ, मग कधी कधी तिचा एखादा व्हिडिओ बनवतो मी. माझी इच्छा, पण तिने नाही आलं तरी चालेल. आणि पण पैसे मला पण आहेत मुळात ना. काय कसं आहे, मला मुळात असं हवं आहे की माझ्या मुलांना माझा धंदा बघावा हा. येणाऱ्या 4-5 वर्षात त्यानं टेक ओव्हर करावं मला, म्हणजे मी परत बोंबलत फिरायला रिकामा. कारण माझ्या अंगचं कामाचं वळण मोडलंय आज. बरोबर. नाही, खरंच सांगतो तुम्हाला, मी 24 तास म्हणजे 12 तास दुकानात मी बसून राहणारा माणूस आहे. आज 5-6 तास गेल्यानंतर मी उठतोय खुर्चीवरनं, कुठेतरी बाहेर जाऊ वाटतंय. ही आजची परिस्थिती आहे. हे मला आलेला अनुभवच मी तुम्हाला सांगायला लागलो. ज्या लोकांनी कामच केली नाहीत ती लोक उद्या काम करतील का? पॉइंट आहे. मग ते करिअर 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 तुम्ही ट्राय करत असताना सुरुवातीला 10% द्या, डेव्हलपमेंट झाली 20% द्या, डेव्हलपमेंट झाली मग 100 द्या ना. 100% वेळ काय नाही, मी आता नुसतं व्हिडिओ करणार, नुसतं नाही होत असं. घरदारी काय लागल हो, काय नाही होणार. पालकांना काय सजेशन तुझं, जे पालक मोबाईल याला काढून घ्या. career मध्ये- आणि झाले काय सांगू तुम्हाला, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे ना, खरंच ज्याला रीचची गरज आहे किंवा खरंच एखाद्याचा काहीतरी कंटेंट आहे ना, तो माणूस यापासून वंचित राहतो. कारण तुम्ही किती लोकांना फॉलो करणार आहे? मी सांगतो ना तुम्हाला, महाराष्ट्रातला आज प्रत्येक क्रिएटर जर मला, म्हणजे कधी कधी अशी वेळ येते माझ्यावर की हा क्रिएटर आहे, तर हे डीपी दादा, हा काय तो सुद्धा मला असं म्हणतोय. म्हणजे बघितलाय नाही बघितलाय हा पार्ट त्याचा आहे, पण आज बघणाऱ्यांपेक्षा करणाऱ्यांची गर्दी जास्त झाली. बरोबर. पूर्वी काय होतं, ठराविकच लोक होते करणारे हा. आणि सगळे बघणारे होते. हा. आता काय झाले, करणारे सगळे झाले आणि बघणारेच कोण राहिले नाहीत. हा ना, म्हणजे फॉलो तरी किती लोकांना करायचं? किती लोकांना करणार? खरे. भारी वाटतंय आता तर गप्पा म्हणून, असं वाटत नाही आपण पहिल्यांदा बोलतो की अरे, हेच कोल्हापूर आहे हो. नाही तेवढं खरं. आणि हा ऑडपॉड पण आहे हा. आमचं, असं नाही, स्क्रिप्टेड ऑड पॉड पण आहे आणि आमचं कोल्हापुरात फॉड फॉड पण आहे. त्यामुळे आमची आई पण देताना 60 फॉड फॉडच लय देते. मार खाल्ला असेल ना तू? मी पहिल्यापासून मार खाल्ले. मी माझा एक आवडता किस्सा, 10वीची पुस्तकं जाळलं होतं मी सगळी. का? घरात शाळा शिकत नाही म्हणून. हा. हा, मला लय मारला असेल. धंदा करायचा आहे म्हटलं, मला शाळा शिकायचीच नाही. आमचा बाबा त्यावेळी बाटा कंपनीचं बूट घालत होतं. ते बूट बाबानं काढायची सुद्धा तस्ती घेतला नाही आमच्या. हा असं पायात घालूनच तोडलेला. वा. हातात घेऊन मारायची वाटच बघितली नाही बाबानं आमच्या. पायातच डिशूम लय लागला असेल. लय मारले. 2 दिवस तर मी उठलो नव्हतो. हे वडिलांनी झालं. आणि वहिनींचं पहिलं कधी कसं इंटरॅक्शन? वहिनींचं असं काय नाही, ती काय मारली नाही थोडा. नाही नाही, म्हणजे पहिल्यांदा कधी भेटले इंटरॅक्शन? बघायलाच मारलं गेलतो. कशाला आपल्याला ते, कशाला बघायलाच ते गेलतो तिला मार्च लव्ह महिन्यात. मॅरेज नाही नाही नाही, का? मार्च महिन्याचा डीपी दादा मुहूर्त लव्ह होता. मॅरेज नाही असं जरा. लव झालं भरपूर, ती मॅरेज मध्ये कन्वर्ट झालं नाही. तेच झालं. नाही, पण मी तिला मुहूर्तानं फक्त बघायचं म्हणून गेलतो, फॉर्मॅलिटी करायला. ती बघितलं डन झालं. डन, म्हणजे विषय एंडच. पहिलीच पोरगी ही बघितली मी. डायरेक्ट कांदे पोहे डायरेक्ट कार्यक्रम. कांदे पोहे काजू बिजू घातलेले त्यात. मस्त. मग लव्ह सक्सेस नाही झालं असं कसं काय? मग डीपी दादांचं लव्ह सक्सेसफुल नाही झालं? मी सांगितलं ना, माझे काही हे आहेत की मला माझ्या आई वडिलांची इज्जत टांगणीवर टाकून मला माझं स्वतःच काही हे करायचं नाही. म्हणजे घरचेच नको म्हणले? घरचे आता ते इथले फोडाफोडी होणार राव, कशाला उगाच तिच्या आईला आणि कशा जखमावर मीठ चोळा लायचा. माहित आहे थोडा, माझ्या बायकोला सगळं माहित आहे. सांगू नाही, पण जगाला काय सांगत बसा उगाच. तू बोलता चुकून कुठं तर नाव यायचं कुठंतरी. हा. कुठं तर आहे. पण डीपी दादांचं सक्सेसफुल नाही आलं म्हणजे त्यांचं सक्सेसफुल नाही होत, ती मोठी होतात असं थोडंसं आपण एक काढले. माझं पण नाही झालं कारण त्याच्यामुळे. मग दादा कसं वाटतंय गप्पा म्हणून? शेवटी आपण फायनली अर्धा तास म्हणता 1-1.5 तास घालवलाय. मस्त छान वाटलं मला सुद्धा, आणि खूप माझ्या जुन्या आठवण्या ताज्या झाल्यात. पहिल्यांदाच बोलला असेल मी असं. चुकून तुझा टाकचिला बिकचिला, नाहीतर मी असं नाही बोलला तू कुठे ह्या सगळ्या विषयांवर? नाही, कुठं नाही बोललो. चला, तेच म्हटलं. नाही, न ठरवलं का उलट चांगलं होते की आपण असं विचार करून गेलो की ह्याच्यावरती बोलायचं, त्याच्यावरती नाही, बोलायचं, मी त्याच्यावर. कधीच नाही ठरवत. तेच बेस्ट राहते. तेच छान, तेच ठरवून नाही होत. स्क्रिप्ट आमचा व्हिडिओ तर स्क्रिप्टेड नाही होत, असेच होतं.
आपले पण पॉडकास्ट हा मजा आली. हेच महत्वाचं आहे ना. आता एवढा वेळ गेलेला कळला नाही आपल्याला आणि तिने उगाच 40 मिनिटात ती येणार आहे 50 मिनिटात ती येणार आहे कुठं सव्वा तास गेला कोण अजून आलंच नाही. चला असं आम्हाला सांगण्यात आलं ते 20 मिनिटं म्हणले ते अजून अर्धा तास आम्ही गप्पा मारू शकतो असं आम्हाला मागून सांगण्यात आले. ते प्रॉपर म्हणजे अर्निंगचा ह्याचा असं तिथे टेकवायचं आहे.